या ठिकाणी नोट्सचं रिव्हिजन करणं किती आवश्यक आहे एक महत्त्वाचा प्रमुख भाग. विषयांच्या बाबतीत म्हणजे आपलं 4-5 वेळेस रीडिंग होतच होतं, परंतु करंट अफेअर्सच्या बाबतीत मात्र तसं होताना दिसून येत नाही. हा विषय अभ्यासात असाल तरी देखील त्याचं सातत्याने रिव्हिजन होणं आवश्यक आहे. या संदर्भ साहित्याच्या माध्यमातून जे काही तुम्ही बारकावे नोट करणार आहात तर त्याचं रिव्हिजन सातत्यानं, त्यावरती सराव प्रश्न होत असतील कुठे त्या सराव प्रश्न सोडवणं, त्याचं सातत्याने रिव्हिजन करणं इतर विषयाप्रमाणेच, तरच तुम्हाला या विषयात अधिकचे गुण मिळवता येतील. संदर्भ साहित्यामध्ये सध्याला जर हल्ली तुम्ही पाहिलात क्वेश्चनचं स्वरूप, तुम्हाला 3 ते 4 प्रश्न तरी सरळ सरळ म्हणतोय मी, त्यात कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंटमध्ये देखील ते खालीवरी करत नाही आहेत. PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑथेंटिक गव्हर्नमेंटची वेबसाईट, यावरती तुम्ही गुगल आताही सर्च करायचं, रोज संध्याकाळी 6-7 वाजता पहा. दिवसभराच्या सगळ्या न्यूज तुम्हाला तिथे दिसत आहेत, इव्हन सगळ्याच लँग्वेजमध्ये, मराठी असेल इंग्रजी असेल कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही कम्फर्ट असाल त्यानुसार ते निवडू शकता. रोजच्या रोज स्वतः नोट्स पाहू शकता. सेकंड वन वर्तमानपत्र महत्त्वाचं असेल, हिंदू ओके, द हिंदू, त्यानंतर तुम्ही इंडियन एक्सप्रेस म्हणून आपण शॉर्टमध्ये इथे मेन्शन करतो इंडियन एक्सप्रेस. मराठीत असेल तर लोकसत्ता इथे मेन्शन करेन, द ऑफिसरचे नोट्स म्हणून ओके ॲडिशन. तर तुम्ही क्लास जॉईन केलात आणि तुम्हाला काहीच करायचं नसेल, त्या नोट्सवरतीच निर्भर राहायचं असेल, ते करंट अफेअर्सचे सेशन होतील आणि याचा सर्वांचाच आधार घेऊन मित्रांनो आपण नोट्स त्या ठिकाणी काढलेले असणार. ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 2026 31 मे टार्गेट असेल आपलं. 2026च्या या पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून सुरुवातीला काही फ्री डेमो सेशन्स आपले स्टार्ट होत आहेत आणि ज्याचा आपल्याला परीक्षेकरिता नक्कीच फायदा होणार आहे. डेमो सेशन सहित पूर्ण बॅचमध्ये देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या प्रत्येक विषयाचं व्यवस्थितरित्या म्हणजे मार्गदर्शन त्या ठिकाणी तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकाकडनं ते होईलच मित्रांनो. ओके, आजचा विषय जो आहे तो विषयाकडे मी डायरेक्ट बोलतो आता. तर हो, सर्वजण बाकीचेही जॉईन होतीलच, इतरही विद्यार्थी. एकूणच आजच्या सेशनचं स्वरूप मी अगदी सुरुवातीला इथे मेन्शन करेन कशा प्रकारे आपण पुढे जाणार आहोत आणि त्यानंतर काही बारकावे आपण या करंट अफेअर्सच्या बाबतीत जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर मित्रांनो तुमचे जे काही क्वेश्चन असतील या विषयाच्या संदर्भात नक्कीच त्या ठिकाणी तुमचे प्रश्न देखील आवर्जून त्या ठिकाणी स्वागतार्ह आहेत. लक्षात घ्या, तुमचे जे काही अडचणी असतील नक्कीच कमेंटद्वारे ते मेन्शन करत राहा आणि त्या माध्यमातून आपण प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम एकूणच करंट अफेअर्स चालू घडामोडी जो विषय अत्यंत महत्वाचा म्हणून आणि अलीकडच्या काळात जर पाहायला गेलं MPSC आणि UPSC दोन्ही परीक्षेचा विचार केला गेला, यामध्ये प्रश्नांचं स्वरूप जर पाहिलं तर त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचं अनेकदा म्हणजे काही जणांचं कन्फ्युजन फार वाढलेलं आहे. हा एक भाग आपला दिसून येतो. काही जण थोडंसं प्रश्नांचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर त्यांचं भ्रमनिराश होताना पाहायला मिळतो. त्यामागे 2-3 कारणं आहेत, हे लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्या कारणांकडे आपण शेवटी जाऊच, मात्र त्याआधी या विषयाची तयारी करीत असताना आपण एकूणच सेशनचं काय स्वरूप मी आधी मेन्शन करेल, तर विषयाचं महत्व काय आहे आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, चालू घडामोडी या विषयाची तयारी करीत असताना पूर्व परीक्षेकरिता जे टार्गेट आपलं असणार आहे 31 मेचं, त्या अनुषंगाने या विषयाची तयारी करीत असताना आपल्याला कोणत्या घटक म्हणजे कोणकोणते घटक आहेत ज्यानुसार परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्या घटकांचा व्यवस्थितरित्या आढावा या आजच्या सेशनमध्ये घ्यायचा आहे. हा एक महत्वाचा भाग असेल. त्यानंतर जे चालू घडामोडी सर्वात महत्वाचा प्रश्न असा असतो काही जणांचा जे नव्याने तयारी करतायत त्यांच्याकरिता की करंट अफेअर्स कुठून कुठपर्यंत आपल्याला तयारी करावी लागणार जेणेकरून त्यावरती आयोगाच्या द्वारे प्रश्न हे विचारले जातात. त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊच पुढं. या घटकांचा ज्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे तो अभ्यास म्हणजे ते घटक पाहिल्याच्या नंतर त्याचं डिवायडेशन आपण केलेलं आहे, त्या पद्धतीने त्याची माहिती घेऊन झाल्याच्या नंतर मित्रांनो एक उदाहरणार्थ म्हणून आपण टॉपिक देखील घेतलेला आहे. लक्षात घ्या, एक टॉपिक ज्याचा आपल्याला अभ्यास म्हणजे कशा प्रकारे करायचा आहे आणि प्रश्नही कसे विचारले जात आहेत त्या त्या धर्तीवरती आपण थोडक्यात तो टॉपिक अभ्यासून प्रश्नांचं स्वरूप कसं असतं त्यासाठी एक उदाहरणादाखल जो टॉपिक घेतलाय त्याला अनुसरून एक क्वेश्चन देखील घेतलेला आहे. तर तुम्हाला सेशन अटेंड करत असताना फक्त ऐकतोय सोडून देतोय असं नाहीये, लक्षात घ्या, व्यवस्थित प्रेझेंट राहा आणि तो टॉपिकही आपण व्यवस्थित नोट करा. त्यावरती जो विचारला जाणारा एक प्रश्न असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे एकूणच कशा प्रकारे तयारी असावी एकदम शिस्तबद्ध बनवून आपण व्यवस्थित हा सेशन जो असणार आहे त्याचं त्या पद्धतीनं आपण इथं म्हणजे व्यवस्थित आराखडा म्हणून आपण त्याचं ते मांडणी ती केलेली आहे. लक्षात घ्या. यानंतर मग सर्वात महत्वाचा प्रश्न जो पडलेला असतो आपल्याला की संदर्भ साहित्याच्या बाबतीत कुठलं संदर्भ साहित्य आपल्याला अभ्यासावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला अधिकचे गुण त्या ठिकाणी मिळवता येतील या पूर्व परीक्षेमध्ये. तसेच मित्रांनो, संदर्भ साहित्यासोबतच वेळेचं नियोजन कशा प्रकारे करायला हवं, तसेच नोट्सचं रिव्हिजन किती महत्वाचं असणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे आणि
त्यानंतर मित्रांनो इयरबुक किती महत्वाचं असेल, इयरबुककडे बरेच लोक त्या ठिकाणी म्हणजे बरेच विद्यार्थी थोडंसं इयरबुककडे निर्भर राहतात, मात्र ते किती नुकसानकारक आहे किंवा किती फायदेशीर आहे याबद्दलची थोडक्यात आढावा, याबद्दलचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. आणि सर्वात शेवटी सराव प्रश्न असतील. ओके, सराव प्रश्न म्हणजे सराव प्रश्नांची तयारी कशा प्रकारे करायला हवी या विषयाची म्हणजे कंपॅरिझन तुलना जर केली इतर विषयांच्या तुलनेमध्ये या विषयाच्या बाबतीत त्याहीकडे आपण थोडंसं शेवटी लक्ष देणार आहोत. आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुमचे प्रश्न असतील. ओके, तर अशा प्रकारे एकूणच आजचा हा सेशन असेल आणि या माध्यमातून आपल्याला पूर्व परीक्षेची तयारी करावायची आहे, जी 31 मे रोजी होणार आहे. सध्याला एमपीएससीची आपण म्हणून आणि युपीएससी एमपीएससी या दोन्ही परीक्षेची तयारी करीत असताना चालू घडामोडी या विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे इतर विषयाच्या तुलनेत. ते का, या सर्व बाबी आपण आजच्या भागात कव्हर करणार आहोत. ओके, तर सुरुवात करूया लगेच. चला, तर अगदी वेळेवरती स्टार्ट केलेलं आहेच मित्रांनो. आणि तुमचे काही प्रश्न म्हणणं असेल तर आवर्जून मेन्शन करत राहा, त्यावरती आपण चर्चा करीत राहणारच आहोत पुढे, हे लक्षात घ्या. तर चालू घडामोडी या विषयाचे आपल्याला थोडक्यात या परीक्षेकरिता राज्यसेवा पूर्व परीक्षा टार्गेट असेल 2026 युपीएससी एमपीएससी दोन्हीच्या बाबतीत म्हणायचं आपल्याला. मात्र सध्याला 31 मेच्या परीक्षा दृष्टिकोनातून विचार केला गेला पूर्व परीक्षा जी राज्यसेवेची होणार आहे या वर्षीची, तर चालू घडामोडी या विषयाची तयारी वर्णनीती कशा प्रकारे असायला हवी याबद्दलचा आपला आजचा महत्वपूर्ण सेशन असणार आहे. तर जाणून घेऊ या विषयाचं सुरुवातीलाच अगदी महत्व काय असणार आहे. ओके, फर्स्ट पॉइंट जो असेल तर विषयाचे महत्व पहा. करंट अफेअर्सच्या बाबतीत जर पाहायला गेलं, एक प्रश्न तुम्हाला पडलेला असतो, साधारण मी कालावधीकडे पहिल्यांदा येतो, कुठून कुठपर्यंत आपल्याला ते अभ्यासावं लागणार आहे या परीक्षेकरिता जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. म्हणजे साधारण 31 मेला परीक्षा होते बरोबर, एप्रिल महिन्यातील घडामोडी अजिबात परीक्षेला विचारले जाणार नाहीत, हे लक्षात घ्या. अगदी अलीकडेच असं म्हणू आपण, एप्रिल आणि मे हे दोन्ही नाही केलं तरी चालेल. मात्र आपल्याला 2025च्या टोटल घडामोडीकडे लक्ष द्यावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर 9 नोव्हेंबरचा पेपर आधीचा तुम्ही पाहिला असेल राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा, जो 9 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला आहे, त्यात जर 2025च्या काही तुम्हाला घडामोडी पाहायला मिळतात, समजा त्यावरती क्वेश्चन विचारले गेले असतील तर ते फक्त तो टॉपिक फक्त स्किप करायचा आहे. मात्र जानेवारी 2025 पासून ते डिसेंबर 2025 या 12 महिन्यांचा कालावधी हा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, इथपर्यंत. आणि त्याचबरोबर त्यात ऍडिशन असणार आहे जानेवारी 2026, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे एकूणच हा 15 महिन्यांचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे करंट अफेअर्सच्या तयारीच्या माध्यमातून, हे लक्षात घ्या. ओके, 15 महिने आपल्याकडे असतील. 15 महिन्यांचा अभ्यास करीत असताना मित्रांनो याची सुरुवात मात्र हे आतापासूनच करणं गरजेचं आहे, जेणेकरून इतर विषयाच्या प्रमाणेच याही विषयात अधिकचे प्रश्न विचारले जात असतानाही मात्र आपण बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष करतो. ते दुर्लक्ष मात्र आपल्याला परीक्षेमध्ये कमी गुण मिळवण्याकरिता, जे दुर्लक्ष केल्याच्या नुसार ते कमी गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळतात, हे लक्षात घ्या. त्याचं रिझन असं असतं, इतर विषयांचं आपण बऱ्याच प्रमाणात रिव्हिजन करतो, त्यानंतर करंट अफेअर्सच्या तुलनेमध्ये त्याचं रिव्हिजन सराव PYQ पाहणं असेल, बऱ्याच गोष्टी आपण सविस्तर करण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे मात्र या विषयापुरतं बोलायचं झाल्यास आपण शेवटी इयरबुक वगैरे किंवा कुठल्या तरी भराभर एक नोट्स वाचून 1-2 महिन्यामध्ये ते कम्प्लीट करण्याचा आपला प्रयत्न असतो, ज्याचं रिव्हिजन मोस्टली होत नाही. एकाच टाइमला तुम्ही ते वाचन करून घेता, परंतु त्या आधारावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न सोडवता येणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच आतापासून त्याची तयारी करणे खूप गरजेचं आहे. आणि त्याच धर्तीवरती मित्रांनो पहा, म्हणजे आपण इतर विषयाला जेवढा न्याय देतो त्याही विषयाला तेवढेच प्रश्न विचारले जात असतात परीक्षेमध्ये. करंट अफेअर्सचे म्हणजे एक ॲव्हरेज जर पाहिलं 15 प्रश्न संख्या आपल्याला दिसून येते, तर 15 प्रश्न विचारले जात असतानाही आपण या विषयाकडे तेवढे गांभीर्याने पाहत नाही. ओके, हे लक्षात घ्या. इथे बरेच विद्यार्थी, म्हणूनच आपल्याला करंट अफेअर्सच्या प्रश्नांमध्ये बऱ्याचशा चुका आपल्याला दिसून येतात किंवा काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतात, ते राहू नये याकरिता लक्षात घ्या. हा विषय फक्त आपल्याला 15 प्रश्नच त्या ठिकाणी विचारले जातात का हो, हा एक महत्वाचा भाग असणार आहे पूर्व परीक्षेकरिता मित्रांनो. या जर विषयाचा विचार केला गेला तर एक गोष्ट आपल्याला ध्यानात घेणं गरजेचं आहे, ती एक महत्वाची बाब असेल. पहा, फक्त 15 प्रश्न नाही मित्रांनो, इथं प्लस म्हणजे आपण काही क्वेश्चन ऍड होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणूनच इतर विषयांच्या तुलनेत या विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे, हे लक्षात घ्या. कारण पहा, 15 प्रश्न एक सरळ सरळ चालू घडामोडीचे या विषयाचे प्रश्न आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 क्वेश्चन जे आहेत तर इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असणार आहेत, लक्षात घ्या. ओके, करंट रिलेटेड, पॉलिटी रिलेटेड करंट असं म्हणू आपण. 2+ परत तुम्हाला दिसतील मित्रांनो या ठिकाणी पॉलिटीचे क्वेश्चन तुम्हाला करंटवर बेस आधारित, ठीक आहे. त्यानंतर 2 प्रश्न परत सायन्सशी रिलेटेड असू शकतात. ओके, पहा. आणि काही वेळेला एक क्वेश्चन म्हणून 1 किंवा 2 प्रश्न जिओग्राफीचे तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी. तर अशा प्रकारे
एक 6 ते 7 प्रश्न आपण असं म्हणू. तर यामध्ये आपण प्लस जर 7 ऍड केलो तर मित्रांनो जवळपास 22 तरी क्वेश्चन आपल्याला कधी कधी काही वेळेला अधिकचे प्रश्न म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रश्न दिसतील, पॉलिटीमध्ये 2 ते 3 दिसतील, यानंतर तुम्हाला सायन्समध्ये पण 2 ते 3 क्वेश्चन करंट रिलेटेड विचारले गेल्याचे पाहायला मिळतं. या धर्तीवरती जर आपण विचार केला गेला तर आपल्याला एकूण करंटमध्ये फक्त 15 नाही तर 22 तरी प्रश्न 20 प्लस म्हणजे आपण अगदी कमी हे करू तर 20 तरी क्वेश्चन आपल्याला चालू घडामोडीशी रिलेटेड संपूर्ण पेपरमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. म्हणजे पहा, आता इथे पुन्हा एकदा या विषयाचं आणखीन जास्त महत्व का अधोरेखित होतं तर 15 पेक्षा जास्त क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी एका विषयाचे विचारले जात असतात आणि तरी देखील आपण हा विषय जो आहे तो विषय उशिराने अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. हे मात्र आपल्याला आपल्याकडनं ज्या चुका आहेत ते टाळणं गरजेचं आहे, ज्याची तयारी आतापासूनच होणं ते मस्त आहे, लक्षात घ्या. आणि त्यानुसारच तुम्हाला परीक्षेमध्ये 15 जे आहे टार्गेट, आपलं टार्गेट एक सेट केलेलं असणार आहे. 15 पैकी जर आपल्याला सध्याला मी करंट अफेअर्सच्याच प्रश्नाबद्दल बोलतोय, प्लस जे आहेत विचारले गेलेले त्या विषयात आपण त्याचा विचार करूया. करंटचे सध्याला नकोच. 15 पैकी मेरिटमध्ये येण्याकरिता मित्रांनो किमान आपल्याला 10 ते 12 हे क्वेश्चन बरोबर आलेच पाहिजेत, त्यातल्या त्यात 10 तर आपले आलेच पाहिजेत, हे लक्षात घ्या. आणि याकरिताच द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने करंट अफेअर्सची काही नोट्स तुमच्याकडे असणारच आहेत. तर बॅचमध्ये तुम्हाला ते अवेलेबल होतील. काही महत्वाचे परीक्षाभिमुख टॉपिक ज्यावरती आवर्जून प्रश्न विचारले जातील अशा काही टॉपिकचाही त्यात समावेश असणार आहे. या धर्तीवरती परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे, हे लक्षात घ्या. तो एक महत्वाचा भाग असणार आहे. ओके, तर 10 ते 12 असं म्हणू आपण. हे क्वेश्चन आपले बरोबर आलेच पाहिजेत. अगदी मी 15 पैकी 15 म्हणत नाही. आणि एकूणच जर आढावा घेतला मित्रांनो, याआधी 2 वर्षाच्या जर करंट अफेअर्सचा जर नुकत्याच 2 वर्षाचे पेपर जर पाहिला म्हणजे सर्वप्रथम मी तुम्हाला ते मेन्शन करेन आवर्जून. 1 डिसेंबर 2024चा आणि कालचा 9 नोव्हेंबर 2025 म्हणजे काल परवाचा असं म्हणू, 9 नोव्हेंबर 2025 या दोन्ही परीक्षेमध्ये मित्रांनो द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरचे आपले जे काही नोट्स आहेत त्या माध्यमातून जर पाहिलं, मागच्या ज्या काही म्हणजे या 2 प्रश्नपत्रिकेचा उल्लेख करू आपण सुरुवातीला, यामध्ये आपल्या नोट्समधनं बरेचसे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 10 प्लस तर आहेतच आहेत. 12 ते 13 प्रश्न म्हणून मी या दोन्ही परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. म्हणून तयारी कशा प्रकारे करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आधी. आणि त्याची सुरुवात आतापासून करणं हा एक महत्वाचा भाग असणार आहे. ओके, आणि वेळेच्या नियोजनाच्या बाबतीत आपण त्यावेळेस ते आणखी थोडंसं सविस्तरपणे बोलूच. मात्र इथे विषयाचं महत्व जाणून घेत असताना 15 पेक्षा अधिकचे प्रश्न आपल्याला या विषयामध्ये विचारले जात असताना आपण मात्र इकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. म्हणजे विचार जर केला एकंदरीत आपण, इतर विषयाच्या तुलनेत आपला आवडीचा विषय हा असतो, लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना करंट अफेअर्स म्हणलं की भारी वाटतं, म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना म्हणा किंवा अवतीभोवतीच्या घडणाऱ्या घटना वगैरे असतात त्याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मात्र त्याची माहिती परीक्षाभिमुख घेतो का हो, हा मात्र सर्वात पहिला पडलेला प्रश्न असतो आपल्याला, लक्षात घ्या. बरेचदा याचं उत्तर इथे नकारार्थीच येतं. अवांतर गोष्टींकडे आपला जास्त कल असतो. त्याही बाबतीत मी वर्तमानपत्र कोणते आपल्याला अभ्यासाचे किंवा संदर्भ साहित्याकडे ज्यावेळेस वळेन तिथे मात्र व्यवस्थित एक्सप्लेन करेन, हे लक्षात घ्या. परीक्षाभिमुख घडामोडींचा अभ्यास कितपत करतो यावरती आपला रिझल्ट अपेक्षित आहे, म्हणजे अवलंबून असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तोच भाग आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असेल. तर अशा पद्धतीने या विषयाचं महत्व या ठिकाणी आपण जाणून घेत असताना आपल्याला या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष चालणार नाही आणि जास्तीत जास्त गुण आपल्याला नक्कीच मिळतील जर आपण त्या पद्धतीने तयारी केली तर. मित्रांनो, यानंतर मी आता येईल दुसऱ्या पार्टकडे, तो म्हणजेच महत्वाचा जे घटक आपल्याला आता इथे अभ्यासायचे आहेत. म्हणजे आयोगाच्या वतीने अभ्यासक्रमात काय नमूद केलेलं आहे, फक्त इथे मेन्शन केलं गेलं की बाबा तुम्ही महाराष्ट्रासहित भारताचा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. शॉर्ट, सुटसुटीत, सोप्या भाषेत त्यांनी सांगितलंय. मात्र तेवढंच अभ्यासायचं आहे का आपल्याला? येस, तेवढंच आहे. परंतु त्यामध्ये जे काही घटक डिवायडेशन आपण करून घेतलेलं आहे किंवा त्याला एक साधारण अनुक्रमणिका म्हणा, त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात, कुठले टॉपिक आपल्याला महत्वाचे अभ्यासावे लागणार आहेत, त्याचं थोडक्यात आपण या ठिकाणी म्हणजे आढावा घेणार आहोत. ओके, मी दुसऱ्या टॉपिककडे म्हणजे दुसऱ्या पार्टकडे वळतोय. तत्पर्यंत म्हणजे तोपर्यंत तुमचं काही म्हणणं असेल, तुमचे प्रश्नही आपण या ठिकाणी आवर्जून घेणार आहोतच अधूनमधून. त्यामुळे दोन्हीकडनं संवाद सुरू असणं आवश्यक आहे. ओके, ऑनलाईन सेशन आहे आपला, त्यामुळे अगदीच असं नको मी फक्त एकटा बोलतोय आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याच्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहायला नकोय. त्यामुळे तुम्ही ते विचारू शकता. ओके, काही कोणाचं म्हणणं असेल मित्रांनो नक्की विचारा किंवा अगदी व्यवस्थित सेशन अटेंड करा. आणि शेवटी तुमचं जे काही म्हणणं असेल, काही प्रश्न असेल, त्यासाठी वेळ असणार आहे आपल्याकडे आणि त्यानंतर तुमचे क्वेश्चन तेव्हा पण आपण घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. ओके, तर नेक्स्ट वन महत्वाचा पार्ट, आता पुढील भाग जो आहे, जे घटक आपल्याला अभ्यासाचे आहेत त्याबद्दलची थोडक्यात आपण इथे माहिती घेणार आहोत. ठीक आहे, विषयाचं महत्व जाणून घेतलं आपण. एकूणच महत्वाचा विषय, वेळेचे नियोजन, अभ्यास कसा करायचा, संदर्भ साहित्य सर्वांकडे मी नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जाणारच आहे. त्याआधी मात्र काही घटक म्हणजे आपल्याला कशा प्रकारे अभ्यासाचे आहेत या विषयाचा अभ्यास करीत असताना पूर्व परीक्षेकरिता याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. सर्वप्रथम यामध्ये येस पहिला असेल आंतरराष्ट्रीय घडामोडी.
यात प्रामुख्याने मग आपल्याला काय अभ्यासावं लागणार आहे पहा, लक्षात घ्या. महत्वाचं म्हणजेच आयोगाच्या वतीने जर पाहिल्या प्रश्नपत्रिकांचा जर आपण अभ्यास केला लास्ट इयर पासून, म्हणजे इथे आपल्याला पीवायक्यूचा संदर्भ देता येणार नाही. लक्षात घ्या. करंटचं म्हणजे इतर विषयांच्या प्रमाणे पीवायक्यू कसे विचारलेले आहेत, मग तेच टॉपिक थोडंसं अभ्यासायचं किंवा प्रश्नांचं स्वरूप उत्तराचं प्रश्नांमध्ये विचारून काही क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता असते. मात्र चालू घडामोडी या विषयात आपल्याला तसं पाहता येत नाही. फक्त टॉपिक कोणते विचारले गेलेले आहेत, कोणत्या घटकावरती आयोगानं भर दिलेला आहे त्याला अनुसरून ते फक्त हेरण्याकरिता आपल्याला पीवायक्यू अभ्यासणं गरजेचं आहे. अदरवाईज म्हणजे आपल्याला पीवायक्यू कडे एवढं गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. फक्त मात्र प्रश्न वाचून घेणं एकदा गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तर त्याच धर्तीवरती आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करीत असताना इथे मोस्टली आपल्याला काही परिषदांकडे थोडंसं लक्ष वेधावं लागणार आहे. म्हणजे 2025 ते एक्झाम पर्यंत आपण जे मार्च पर्यंत कालावधी जो मेन्शन केलेला आहे, या दरम्यान ज्या परिषद म्हणजे समिट ज्या पार पडलेल्या असतात, थोडक्यात G7 राष्ट्रांची परिषद असेल, त्यानंतर मित्रांनो ब्रिक्स गटाची परिषद आहे, जागतिक हवामान बदलाची परिषद, क्वाड गटाची परिषद, त्यानंतर 2025 मध्ये झालेली बिमस्टेक गटाची परिषद, अशा काही समिट असणार आहेत ज्या समिटवरती आपल्याला भर द्यायचा आहे. त्याला अनुसरून परीक्षेमध्ये विधानात्मक स्वरूपात वन लाईनर म्हणा किंवा काही वेळेला वन लाईनर एक क्वेश्चन सरळ सरळ प्लेस देखील विचारताना आयोग आपल्याला दिसून येतो. त्या धर्तीवरती आपल्याला अभ्यास करावायचा आहे. शक्यतो मोस्टली इंटरनॅशनल समिट, आंतरराष्ट्रीय परिषदा याकडे आपल्याला अभ्यास करण्याचा कल आपला असणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी अभ्यासत असताना. त्यानंतर दुसरा एक भाग असा असेल ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणत्या एखाद्या परिषदेत भारत जर नेतृत्व करत असेल, परिषद समजा सोडूनही, समजा एखाद्या ठिकाणी भारतीय व्यक्तींची महत्वाच्या पदावरती निवड वगैरे झालेली असेल, नियुक्तीचा विषय असेल किंवा काही कारणास्तव एखादी व्यक्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असेल, त्याला अनुसरून काही घडामोडी आहेत ज्या आपल्याला बारकाईने अभ्यासाचे आहेत, त्याच्यावरती प्रश्न आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. ओके, हे झालं आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट टप्पा असेल राष्ट्रीय घडामोडी. यात प्रामुख्याने भारताशी रिलेटेड त्यातल्या त्यात मित्रांनो अलीकडे जर पाहायला आपण प्रश्न पाहायचे कशासाठी, काय त्याच्यावरती कुठल्या भागावरती भर दिलेला आहे आणि त्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे हे जाणून घेण्याकरिता आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. राष्ट्रीय घडामोडीमध्ये इतर राज्यांच्या सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे आपल्याला काही महत्वाच्या केंद्राच्या काही महत्वाचे निर्णय असतील केंद्रीय मंत्रिमंडळाचे, ते तर आहेच आहे भाग. मात्र ईशान्येकडील राज्यांच्या काही घडलेल्या घडामोडी याकडे बारकाईने लक्ष वेधून तिथे मग कुठलाही असेल घटना त्यावरती अनुसरून तिथे प्रश्न अधिकचे विचारले जात आहेत. म्हणजे कुठला प्रकल्प उभारला जात असेल, त्यानंतर मित्रांनो एखादा म्हणजे प्रकल्पाच्या नंतर समजा कुठलं काही इन्सिडेंट घडलेला असेल, काही योजना सुरू करण्यात आली असेल मोठ्या प्रमाणात तिकडे, तर त्याला वेगळ्या प्रकारचं महत्व देत त्याला अधोरेखित करत प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे आपल्याला इतर राज्यांचा अभ्यास जो करायचा आहे या राष्ट्रीय घडामोडीमध्ये. तसेच पॉलिटी रिलेटेड काही अमेंडमेंट सुधारणा वगैरे किंवा त्याला अनुसरून काही निर्णय वगैरे घेण्यात आलेले असतील, या सर्व बाबी राष्ट्रीय घडामोडीमध्ये आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन राज्याशी रिलेटेड, यामध्ये काही महत्वपूर्ण बाबी असतील. महाराष्ट्राशी संदर्भात जर काही विचारलं गेलं म्हणजे एमपीएससीच्या परीक्षेच्या बाबतीत विचार केला गेला, राज्याच्या काही महत्वाच्या निर्णय त्या ठिकाणी किंवा परत म्हणजे कुठले प्रकल्प वगैरे इथं पण सेम ॲज इट इज नव्याने स्टार्ट केलं जात असेल, त्याचे उद्दिष्ट वैशिष्ट्य कशाकरिता, या सर्व बाबी आपल्याला बारकाईने अभ्यासाचे आहे. त्यावरती प्रश्न आयोग विचारत आहे हल्ली आणि त्यामुळेच त्या टॉपिककडे व्यवस्थित लक्ष द्यावायचं आहे राष्ट्रीय आणि राज्याच्या घडामोडी अभ्यासत असताना. यानंतर आर्थिक घडामोडी. आर्थिकमध्ये मोस्टली योजनांकडे जास्त भर द्यायचा आहे. केंद्र सरकारच्या योजना केंद्राच्या असतील किंवा राज्याच्या, दोन्ही योजना. त्यानंतर मित्रांनो अर्थसंकल्प, केंद्रीय किंवा राज्याचा अर्थसंकल्प, मात्र तो जशाच तसा पूर्णतः अभ्यासण्याची आवश्यकता नाही, लक्षात घ्या. त्यात काही प्रमुख बाबी असतील, त्या तरतुदी वगैरे किंवा महत्वाच्या अनाउन्समेंट, ते फक्त आपल्याला या आर्थिक घडामोडी अभ्यासायचं आहे. आर्थिक रिलेटेड काही समिट वगैरे असतील त्याबद्दलची काही अनाउन्समेंट आकडेवारीच्या स्वरूपात केलेली असणार आहे, कुठल्या प्रकल्पाला अनुसरून ते देखील आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. या सर्व बाबी या आर्थिक घडामोडीमध्ये कव्हर करायच्या आहे. यानंतर मग विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, सायन्स रिलेटेड समजा एखादा विषाणू असेल किंवा कुठले काही समिट विषयीचा प्रश्न असेल किंवा विज्ञानाशी रिलेटेड पुरस्कार वगैरे असतील, याला अनुसरून क्वेश्चन परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्याचा अभ्यास इथे करायचा आहे. सध्याला मित्रांनो एआय वरती क्वेश्चन नक्कीच असणार आहे. एआय आधारित कुठे काही स्टार्ट जर झालेला असेल टेक्नॉलॉजीमध्ये, प्रामुख्याने मोस्टली जर पाहायला गेलं आपल्याला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा राज्यामध्ये देखील आपल्याला तंत्रज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारले गेले तर ही माहिती असणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात तंत्रज्ञान घटक अभ्यासत असताना एआय आधारित रिलेटेड काही अनाउन्समेंट केली गेली असेल त्याला अनुसरून मात्र आवर्जून ते अभ्यासायचं आहे. तो क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर पर्यावरणाच्या संदर्भात, पर्यावरणामध्ये चक्रीवादळाच्या संदर्भात माहिती असेल, त्यानंतर काही म्हणजे जागतिक वारसा स्थळांच्या बाबतीत काय असेल त्याबद्दलची माहिती आपल्याला पर्यावरण या घटकामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. चक्रीवादळाबद्दलचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. कुठलं चक्रीवादळ उद्भवलं असेल, त्याला कुठलं नाव देण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर
सरळ सरळ विचारलं जातं त्याचा अर्थ काय होतो किंवा एक 2-3 स्टेटमेंट देऊन त्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्या पर्यावरणीय घटकामध्ये अभ्यासात असताना जे जे म्हणजे वारसा स्थळे असतील किंवा रामसर स्थळांच्या बाबतीत असेल घटना, या सर्व बाबी इथे आपल्याला ते करंट अफेअर्स मध्ये कव्हर करायचे आहेत. ओके, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण ह्याला आपण एकत्र केलं. अशा पद्धतीने हे तीनही घटक इथे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. महत्वाचे टॉपिक फक्त मी इथे हायलाइट करून तुम्हाला मेन्शन करतोय. यानंतर संरक्षण आणि अंतरिक्ष असे दोन घटक आहेत. इथे मात्र संरक्षण मध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं युद्ध सरावावरती क्वेश्चन आपल्याला दिसून येत आहेत. आयोगाच्या वतीने विचारले जात असलेले युद्ध सराव असतील मित्रांनो. त्याचबरोबर मग काही युद्ध नौका जे आहेत सध्याला त्यांचं अनावरण करण्यात आलेलं असतं, त्याला अनुसरून त्याची वैशिष्ट्ये वगैरे इथे मात्र विधानात्मक स्वरूपात प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे संरक्षण या घटकामध्ये प्रामुख्याने या दोन टॉपिक वरती अधिकचा भर द्यायचा आहे. यानंतर अंतरिक्ष मध्ये या ठिकाणी आणखी एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे. साधारणपणे अंतरिक्ष मध्ये सरळ सरळ म्हणजे इस्रोच्या काही मोहिमा असतील त्याच्या संदर्भात क्वेश्चन विचारत असताना रिलेटेड सध्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाच म्हणजे अवकाश या स्पेस एजन्सीच्या माध्यमातून क्वेश्चन न विचारता लक्षात घ्या त्यात सहकार्याच्या वतीने म्हणजे दोन संस्था असतील, इस्रो असेल किंवा नासा असेल, ओके, त्यानंतर युरोपियन स्पेस एजन्सी आहेच, ओके, तर यांच्या संयुक्त विद्यमाने जे काही सध्या प्रकल्प उपक्रम हाती घेतले जात आहेत आणि त्या माध्यमातून ज्या घटना घडत आहेत किंवा ते प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न हे केला जात आहे स्पेस एजन्सीच्या माध्यमातून विविध देशांच्या सोबत संलग्न असं म्हणू, त्याला अनुसरून रिलेटेड कोलॅबरेट करून त्यावरती क्वेश्चन आपल्याला या अंतरिक्ष घटकामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे त्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं असणार आहे इथे. यानंतर हा एक महत्वाचा घटक असेल पुरस्कार आणि पुस्तके. तर पुरस्कारामध्ये सर्वप्रथम पहिला आपण पाहूया. इथे जर पाहायला गेलं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला दिसून येतं मोस्टली नोबेल पारितोषिक असेल, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. नोबेल सोबतच बाकीच्या ज्या पुरस्कार असणार आहेत त्यामध्ये जर भारतीय व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या पुरस्कारावरती आपलं नाव कोरलं गेलं असेल, भारतीय व्यक्ती अथवा भारतीय वंशाचे व्यक्ती, त्याला अनुसरून क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे त्या पुरस्काराकडे बारकाईनं पाहायचं आहे. ओके, नोबेल सोबत ते पुरस्कार. राष्ट्रीय स्तरावरती मित्रांनो इथे आहेत कुठले पुरस्कार? सर्वप्रथम पद्म पुरस्कारावरती क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर असेल ज्ञानपीठ पुरस्कार, ओके, त्यानंतर असतील साहित्य अकादमीचा पुरस्कार, वर्षभरातल्या त्याच्या अलीकडच्या साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, पद्म पुरस्कार, त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, हे आपल्याला सर्वप्रथम. आणि सध्या अलीकडेच 2 वर्षात एक नव्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली, विज्ञान रत्न, ओके, जो दोन वेळा पुरस्कार जाहीर झाला, जो एक गोविंदराजन पद्मनाभन यांना 2024 करिता जाहीर झाला होता पहिला विज्ञान रत्न पुरस्कार, आणि 25 करिता आता नुकताच मरणोत्तर प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ असलेले जयंत नारळीकर यांना या पुरस्काराने मित्रांनो सन्मानित करण्यात आलं होतं. ओके, असे दोनच झालेले आहेत ते, त्यामुळे तो एक पुरस्कार आपण राष्ट्रीय पुरस्कारामध्ये गृहीत धरू शकतो आणि त्यावरती त्याला अनुसरून क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, आणि त्यानंतर राज्याच्या पुरस्कारामध्ये म्हणजे महाराष्ट्राचं पाहायला गेलं महाराष्ट्र भूषण असेल किंवा राज्यातून राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणारे लोकमान्य टिळक पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, हे पुरस्कार नुकतेच आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे या पुरस्कार घटकामध्ये. ठीक आहे, हे महत्वाचा भाग. आणि पुस्तकावरती असाच क्वेश्चन विचारत नाहीत, लक्षात घ्या. काही वेळेला काय प्रश्नाचं स्वरूप पाहायचं आपल्याला, एखादा राजकारणी असतील किंवा क्रिकेटपटू म्हणजे खेळाडू असतील, कुठल्याही गेम क्रीडा प्रकार म्हणून आपण, अथवा इतर वेगळ्या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती असतील आणि त्यांचं नुकतंच एखादं पुस्तक लॉन्च झालं असेल तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे, किंवा एखादा चर्चेत असतील पुस्तके कुठल्या तरी वादविवादास्पद कारणामुळं किंवा कुठल्याही मेजर रिझनमुळं त्या व्यक्तीचं पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल किंवा येस आणि त्यांचे एक कुठलं पुस्तक चर्चेत असतं, त्याला अनुसरून क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या पुस्तकाला नावाजलं गेलं असेल त्याला अनुसरून त्या पुस्तकाने लेखकाचा संबंध जोडून त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. या पद्धतीने याची तयारी आपल्याला करायची आहे, या दोन घटकाची व्यवस्थितरित्या त्याला अनुसरून प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर शेवटच्या टप्प्याकडे वळू आपण, क्रीडा घडामोडीमध्ये. यात सध्याला ऍथलेटिक्स क्रीडा प्रकारमध्ये भारतीय खेळाडू अनन्यसाधारण कामगिरी करत आहेत, त्यामुळे त्यांच्या खेळाकडे थोडंसं प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण वेगवेगळ्या क्रीडा माध्यमातून त्या ठिकाणी आपला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवत आहेत खेळाडू, त्यामुळे ते एक महत्वाचा भाग. अलीकडेच बुद्धिबळ खेळात भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावलेली आहे, त्याला अनुसरून काही क्वेश्चन असतील. तसेच ग्रँड स्लॅम स्पर्धा टेनिसच्या, त्याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात साधारणपणे. आणि ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरची महत्वाची स्पर्धा असेल, जिथे कोणी विक्रम रचला असेल, नव्याने कोणी त्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं असेल, त्याला अनुसरून आपल्याला क्रीडा घडामोडीमध्ये टॉपिक अभ्यासायचे आहेत. ओके, यानंतर व्यक्तिविशेष, हा एक महत्वाचा घटक राहिलेला आहे मित्रांनो. यात तुम्हाला आवर्जून उल्लेख करावा लागेल
आयोगाच्या वतीने लक्षात घ्या, महत्वाचं असेल हे, आयोगाच्या वतीने व्यक्तिविशेषमध्ये हल्ली निधन, त्यातलं त्यात निवड आणि निधन आहे, तरी मी सर्वप्रथम निधनकडे इथे लक्ष वेधतो. आणि पहा, या निधन या घटकामध्ये एक नाही तर दोन दोन प्रश्न आयोग विचारत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग तो प्रश्न कसा असेल तर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल, एक महत्वाची व्यक्ती, काही आणखीन पुढील परीक्षेमध्ये ज्या व्यक्तींबद्दल प्रश्न अपेक्षित आहे त्यांची नावे मी तुम्हाला इथे जाता जाता सांगून जाईल. मात्र त्याआधी लक्षात घ्या, व्यक्तिविशेष म्हणजे निधन या घटकावरती आयोगाच्या वतीने आपल्याला अनेकशे प्रश्न पाहायला मिळत आहेत परीक्षेमध्ये, त्यामुळे इथं बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे. काही महत्वाचे व्यक्ती, मग त्यांचे एकूणच बॅकग्राऊंड, त्यांची पार्श्वभूमी, वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं, इथंपासून जन्म वगैरे, शैक्षणिक पार्श्वभूमी, त्यांनी वेगवेगळ्या पदावरती केलेलं काम त्या व्यक्तींनी, त्याचबरोबर विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला असेल, ते कोणते पुरस्कार कोणत्या वर्षी मिळालेत याबद्दलची इत्यंभूत माहिती घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर सर्वात शेवटी महत्वाचं, त्याने एखाद्या कुठल्या पुस्तकाचं लिखाण केलं असेल त्याला अनुसरून एक क्वेश्चन आपल्याला दिसून येत आहेत. तर एकूणच जर पाहायला गेलं मागे मारुती चितमपल्ली यांच्याविषयीचा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो निधन या घटकामध्ये. स्वामीनाथन यांच्याबद्दलचे प्रश्न आपण पाहतो. ओके, निधन झाल्याचं असल्या कारण ते विचारलं गेलं होतं. आणि व्यक्तिविशेष म्हणजे जर अजून पाहायला गेलं आपल्याला पुढील काळामध्ये, तुम्हाला आणखीन एक 2-4 व्यक्तींची नावे मी मेन्शन करेन, त्यावरती नक्कीच प्रश्न अपेक्षित आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची एक व्यक्ती म्हणून या ठिकाणी मी ते मेन्शन करेन, ते म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग. ओके, त्यांच्याबद्दलची माहिती नक्कीच घ्या, प्रश्न विचारला गेला नाही त्यामुळे अपेक्षित आहे. सेकंड, प्रसिद्ध तबला वादक असलेले झाकीर हुसेन यांचे निधन झालं होतं डिसेंबर 2024 मध्ये. हे आपल्याला अभ्यास करणं, 25च्या घडामोडी जरी आपण अभ्यासणार असलो तरी 24च्या काही घटनांकडे आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही, त्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याचं उदाहरण म्हणजे आता लेटेस्ट या दोन व्यक्तींबद्दल डिसेंबर 2024 मध्ये झाकीर हुसेन असतील, मनमोहन सिंग असतील, यांच्याबद्दलचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. दोन्हीवरती प्रश्न अपेक्षित व्यक्ती विशेष या घटकात आपल्याला दिसून येऊ शकतो. दुसरा एक भाग, निधन या घटकामध्ये आणखी दोन व्यक्ती, एक जयंत नारळीकर यांचंही मे 2025 मध्ये निधन झालेलं आहे. आणि मित्रांनो, अलीकडेच प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ असलेले, ज्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं, असे माधव गाडगीळ यांचंही पर्यावरण तज्ज्ञ, त्यांचंही नुकतंच निधन झालेलं आहे. असे 4 व्यक्तींचं तुम्हाला उदाहरण दाखल मेन्शन केलं. अशाच पद्धतीने काही व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या कार्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, जेणेकरून त्यांच्याविषयीचे प्रश्न जर विचारले गेले तर ते आपल्या या माहितीतले असणार आहे. ओके, या पद्धतीने आपण तयारी करून घेणार आहोत. आणि यानंतर मग दिनविशेषवरती फार क्वचित क्वेश्चन म्हणून आपण विचारले जाऊ शकतात. मात्र तरी देखील काही प्रमुख, जर एखाद्या वेळेस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने म्हणा किंवा भारताच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरती एखाद्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व असेल, किंवा काही वर्ष पूर्ण होत असतील, किंवा एखादं 150-100 वर्ष पूर्ण झाले असतील एखाद्या घटनेला, तिथे आपल्याला काही प्रश्न, त्याची थीम, संकल्पना, त्याला अनुसरून काही जर अनाउन्समेंट केली गेली असेल तर ते थोडंसं बारकाईनं अभ्यासायचं आहे. ओके, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं एक ओझरत म्हणून आपण या घटकांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे, ज्यात आपल्याला काय प्रामुख्याने अभ्यासावं लागणार आहे याबद्दलचा थोडक्यात आढावा म्हणून आपण याचंच उदाहरण म्हणून फक्त एक टॉपिक आपण घेतलेला आहे. कशा पद्धतीने आपण यापुढे देखील प्रत्येक टॉपिक कसा अभ्यासणार आहोत त्याचंही मी तुम्हाला असं उदाहरण म्हणून इथे एक टॉपिक घेतलेला आहे. त्या टॉपिक नंतर मी संदर्भ साहित्याकडे येईल, नोट्सचे रिव्हिजन हे पण आपण पाहणार आहोत, आणि त्यानंतर वेळेचे नियोजन बाबतीत, आणि त्यानंतर जो टॉपिक घेतोय मित्रांनो आपण या ठिकाणी आता, त्यावरती एक प्रश्न असणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना इथे द्यायचं, हे लक्षात घ्या. म्हणून आता येणारा टॉपिक जो असणार आहे तो व्यवस्थित तुम्हाला अभ्यासायचा आहे. इथपर्यंत कोणाचे काही डाऊट असतील तर नक्कीच विचारा. मी अवघ्या एका मिनिटात पुढील टॉपिकला स्टार्ट करतोय. पीपीटी फक्त आपण हे करू पाहूया. पहा, नुकताच डिसेंबर 2025 मध्ये एक पुरस्कार घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय व्यक्तीला नावाजलं गेलं असल्या कारणाने त्यांच्याबद्दलची माहिती आपण घेऊ उदाहरण दाखल, आणि आपण कशा पद्धतीने आपले लेक्चर असतील हे तुमच्या ध्यानात येईल, आणि त्या पद्धतीने आपण पूर्व परीक्षेची तयारी व्यवस्थितरित्या या ठिकाणी करून घेणार आहोत. त्याचमुळे आपण इथे एक टॉपिक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या आधी, सुरुवात करण्याआधी, यस, कोणाचं काही म्हणणं असेल मित्रांनो नक्कीच तुमचे कमेंट देखील इथे स्वागतार्ह आहेत. नक्कीच विचारत चला, आताही विचारा, शेवटी विचारू शकता. टॉपिक आहे तर नुकताच चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जो पुरस्कार आहे मित्रांनो, तो 2025चा म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या वतीने, संयुक्त राष्ट्राच्या या UNEPच्या वतीने 2005 या वर्षापासून या पुरस्काराची सुरुवात झाली होती. आणि हा पुरस्कार जो आहे भारतातील तमिळनाडू या राज्यामध्ये IAS अधिकारी असणाऱ्या या सुप्रिया साहू ज्या आहेत, ओके, या सुप्रिया साहू ज्या आहेत, तर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. एकूणच जर व्यवस्थित टॉपिक आहे का, यावरती क्वेश्चन आहे, तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे. चुकलं तरी काय हरकत नाही, इथे निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाहीये, त्यामुळे बिंदास्तपणे सर्वांनीच उत्तर द्यायचे जेवढे लाईव्ह आहेत ते, आणि टॉपिक व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या वतीने म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या वतीने हा पुरस्कार 2025 डिसेंबर 2025 मध्ये अलीकडेच सुप्रिया साहू यांना जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार म्हणजे
त्यांचं कार्य म्हणजे आताच ते प्रकाश झोतात आलेत असं नाहीये, लक्षात घ्या. ज्यावेळेस युपीएससीची परीक्षा जी आहे, संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा, ते पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले होते आणि त्यांना IAS म्हणून तमिळनाडू कॅडर मिळालं होतं आणि ते निलगिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असताना याआधीच ऑलरेडी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंदणी देखील आहे. हे लक्षात घ्या. का तर 42,000हून अधिकची रोपट्यांची लागवड त्यांनी केली, म्हणजे रोपटे त्यांनी लावलेली होती आणि त्यात त्यांना त्यांचे एकूण 300 लोकांनी सहकार्य देखील केलं होतं. मित्रांनो, अवघ्या 24 तासात हा त्यांनी पराक्रम केला होता आणि या कारणास्तव त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर याआधीच नावाजलं गेलं होतं आणि पर्यावरणाकरिता किती ते म्हणजे सक्रिय सहभाग घेतात याला अनुसरून पुन्हा एकदा त्यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या निमित्त केला गेला असल्या कारणाने ते पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेले आहेत. सुप्रिया साहू कलेक्टर आणि त्यांना नुकताच चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्कारानं डिसेंबर 2025 मध्ये सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, थोडक्यात याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ. या पुरस्काराचे बारकावे कशा पद्धतीने टॉपिक आपण ते कव्हर करतो हे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि त्याच धर्तीवरती इतरही आपल्याला टॉपिक पुढील काळामध्ये अभ्यासाचे जेणेकरून परीक्षेकरिता ते उपयुक्त ठरणार आहेत. तर जाणून घेऊया या टॉपिक बद्दल. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 विषयी काही पॉइंट्स ते मेन्शन केलेत, पाहूया. तर 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रमाने UNEP तमिळनाडूच्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या सुप्रिया साहू यांना कोणाच्या वतीने ते महत्वाचं असेल. ओके, सुप्रिया साहू यांना प्रेरणा आणि कृती हे लक्षात ठेवायचं आहे. इन्स्पिरेशन अँड ऍक्शन या श्रेणीत प्रदान केला आहे, ज्यामध्ये त्यांनी प्लास्टिक विरोधी चळवळ, वन्यजीव संरक्षण, ओके, प्लास्टिक विरोधी चळवळ, त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत कूलिंग मधील नेतृत्वासाठी हा सन्मान मिळवलेला आहे. ओके, कुठल्या गटात ते लक्षात घ्या. प्रेरणा आणि कृती, इन्स्पिरेशन अँड ऍक्शन या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्यांचे एकूणच काम या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. सुप्रिया साहू यांना नुकताच 2025 चा हा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार पर्यावरण संरक्षणातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी जागतिक स्तरावरची ती ओळख आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 मध्ये स्थापित करण्यात आला आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP द्वारे तो प्रदान केला जातो. संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान आहे हा, जो लोकांचे आणि ग्रहाचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर असलेल्या अग्रगण्यांना तो ओळखतो. UNEP हवामान बदल, निसर्ग आणि जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण, कचरा या तिहेरी ग्रहीय संकटांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपायांवरती काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ती म्हणजे सन्मानित करते. थोडक्यात काय तर एकूण पर्यावरणाच्या रक्षणाकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या व्यक्तींना अथवा संस्थांना त्यांच्या कार्याला त्या ठिकाणी म्हणजे सन्मान, त्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो. आणि नुकताच तो भारतीय व्यक्ती, बाकीच्या त्यांच्या सोबतचे जे सहकारी आहेत त्यांचं नाव इथे मेन्शन केलेलं नाही, इतर लोकांनाही तो सन्मान आहे, परंतु आपल्याकरिता सुप्रिया साहूला अनुसरून क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. भारतीय व्यक्ती असल्या कारणाने या पुरस्कारावरती त्यांनी नाव कोरलेलं असल्यामुळे ओके, तो भाग इथे मेन्शन केलेला आहे. फक्त पहिल्याच प्रयत्नात ते UPSC पास झालेले होते. ओके, 1989च्या दरम्यान परीक्षा पास झाली. 91 मध्ये त्यांना तमिळनाडू हे कॅडर मिळालं होतं. IAS अधिकारी तमिळनाडूच्या, ज्यांना नुकताच हा पुरस्कार मिळालेला आहे. थोडक्यात त्यांच्याविषयीची आता माहिती घेऊया. लखनौ विद्यापीठातून शैक्षणिक पार्श्वभूमी, पदवी घेतल्यानंतर सुप्रिया साहू यांनी 1989 मध्ये UPSC ची परीक्षा दिली होती आणि ती पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पास केलेली आहे. 2 वर्ष लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये म्हणजे ते LBSNA या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर 1991 या वर्षी IAS अधिकारी बनले होते. 1991 या वर्षी करिअरच्या सुरुवातीला ते निलगिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते आणि इथेच मित्रांनो, निलगिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतानाच त्यांचा विक्रम जो आहे, ज्यांच्या कामगिरीचा आढावा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि 42,000 तब्बल 182 रोपटे त्यांनी लावले असल्या कारणाने त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी आपल्याला नोंदवलं गेल्याचं दिसून येतं. याआधीच ऑलरेडी त्यांचा हा विक्रम तिथे नोंदवला गेला आणि त्यामुळेच ते आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावरती झळकले होते, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि पुन्हा एकदा या चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने पुन्हा एकदा सुप्रिया साहू जे आहेत तर त्या प्रकाश झोतात आलेल्या आहेत. निलगिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असताना सुप्रिया साहू यांनी आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष 2002 अंतर्गत एक मोहीम राबवली होती, ज्यात 300हून अधिक लोकांनी एकत्र होऊन 42,182 रोपे लावलेली होती. 24 तासात सर्वाधिक झाडे लावण्याचा भारताचा पहिला विक्रम होता, जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनला होता. ओके, दूरदर्शनच्या महासंचालक असताना परत एकदा त्यांच्या कारकिर्दीमधल्या काही महत्वाच्या घटना आपण नोट करतोय.
तर महासंचालक असताना सुप्रिया साहू यांनी कौन बनेगा करोडपतीची काश्मीरी आवृत्ती कुस बानी कोशोर करोडपती या नावानं त्यांनी सुरू केले होतं, करोडपत या नावानं. आणि ही भारतात केबीसीची पहिली स्थानिक भाषेतील आवृत्ती होती. ओके, फर्स्ट असं म्हणू आपण, जी सरकारी वाहिनी दूरदर्शनवरती प्रसारित झालेली होती. येस, तर हे असा एक टॉपिक म्हणून आपण थोडक्यात इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला अनुसरून क्वेश्चन मात्र मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळानंतर तो पाहायला मिळेल. त्याआधी मात्र या ठिकाणी आपण थोडक्यात चर्चा करीत असतानाच या सर्व बाबींचा, घडामोडींचा आढावा घेत असताना आता घटक आपण जाणून घेतलेले आहेत. त्यानंतर टॉपिक एक उदाहरण दाखल पाहिलेला आहे. तो कशा पद्धतीने, म्हणजे कुठलाही टॉपिक असेल तर त्याच्या अवतीभोवतीच्या घटना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तो पुरस्कार कोण असेल, समजा आता पुरस्कारचा टॉपिक घेतलाय तर तो कोणाला मिळाला, त्यांच्या कारकिर्दीतील काही बारकावे, थोडक्यात महत्वाची माहिती आणि पुरस्काराच्या संदर्भात 2005 पासून सुरुवात केला जातो वगैरे वगैरे, आपण ज्याबद्दलची माहिती घेतली, कोणाच्या वतीने देण्यात येतो, कशाकरिता, थोडक्यात त्याचाही आढावा घेतलेला आहे. ओके, थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि यानंतर अवघ्या 10 मिनिटानंतर म्हणून आपण 10 ते 15 मिनिटात बाकीची माहिती घेऊ आणि त्यानंतर सराव प्रश्नांच्या बाबतीत चर्चा करीत असताना तिथे मात्र या टॉपिकला अनुसरून तुम्हाला एक क्वेश्चन दिसेल, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्याआधी मग आपण जाणून घेऊ या ठिकाणी नोट्सचं रिव्हिजन करणं किती आवश्यक आहे. तो एक महत्वाचा प्रमुख भाग म्हणून आपण आपला पुढील भाग असणार आहे. पहा इथे आपण बाकीच्या विषयांच्या बाबतीत म्हणजे आपलं 4-5 वेळेस रिडिंग होतच होतं, परंतु करंट अफेअर्सच्या बाबतीत मात्र तसं होताना दिसून येत नाही. जर तुम्ही आतापासूनच हा विषय अभ्यासत असाल तरी देखील दर आठवड्याला म्हणा, रोज अभ्यास करीत असाल किंवा आठवडाभरातून एकदा वाचत असाल, त्याचं सातत्याने रिव्हिजन होणं आवश्यक आहे. हा भाग महत्वाचा असेल मित्रांनो, कारण इथे मात्र आपण गल्लत करतो आणि या नोट्सचं रिव्हिजन व्यवस्थित होत नाही. शेवटी तर काय होतं, बऱ्याचदा करंट अफेअर्स आपण शेवटी करायला जातो आणि महिनाभराच्या कालावधीमध्ये मला सांगा, 1.5 वर्षाच म्हणून आता 15 महिन्याच्या घडामोडी आपल्याला अभ्यासाच्या आहेत, म्हणजे जवळपास साधारणपणे 1.5 वर्षाच्या जवळजवळ असं म्हणायला काही हरकत नाही. एवढ्या घडामोडी अभ्यासत असताना त्या फक्त 1 ते 2 महिन्यात कव्हर होतात का हो? मला हा एक फंडा बऱ्याच जणांचा समजत नाही की आपण इयरबुक वरती किती निर्भर राहतो. म्हणजे पहा, 70 आणि 30% मी असं डिवायडेशन करेन. आपण इयरबुक वरती फक्त 30% निर्भर राहणं आवश्यक आहे. मोस्टली मात्र 70 ते 80% लोक इयरबुकचा आधार घेत असतात. मात्र त्या इयरबुकच्या माध्यमातून आपण त्याचं तेवढ्याच तुलनेने रिव्हिजन होतं का, त्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात का, हा भाग फार महत्वाचा आहे. आणि महिन्यात 2 महिन्याच्या घडामोडी आपण बाकीच्या विषय अभ्यास करीत असताना करंट अफेअर्सला देतो आणि त्याचं सातत्याने वाचन होत नाही. फक्त टॉपिक कव्हर करतो, अरे हा महत्वाचा वाटतोय, हा महत्वाचा वाटतो, काही सिलेक्टिव्ह टॉपिक घेतो, त्याचं भराभर वाचन करतो आणि पुढे जातो. आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले, अरे यार पेपरमध्ये मात्र करंट दिला, असं बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया येतात मित्रांनो. म्हणजे अभ्यासाची पद्धत किंवा रणनीती जी आहे ती फार वेगळ्या पद्धतीची असते, वेगळ्या धाटणीची असते. आणि त्यानंतर मात्र प्रश्न अशाच विचारायला पाहिजे होते, हे असंच विचारतात का, एवढं टफ का विचारलं गेलं, या सगळ्या गोष्टींचा आपण नंतर विचार करत बसतो. मात्र हे असं नाहीये, लक्षात घ्या. या विषयाची तयारी देखील तुम्हाला इतर विषयांच्या प्रमाणेच मित्रांनो तुम्हाला सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे. आणि या नोट्स ज्या तुम्ही काढणार आहात स्वतःच्या, अथवा जे काय आता संदर्भ साहित्याकडे पुढे येणारच आहे मी, त्या संदर्भ साहित्याच्या माध्यमातून जे काही तुम्ही बारकावे नोट करणार आहात तर त्याचं रिव्हिजन सातत्यानं, त्यावरती सराव प्रश्न होत असतील कुठे तर त्या सराव प्रश्न सोडवणं, त्याचं सातत्याने रिव्हिजन करणं इतर विषयाप्रमाणेच, तरच तुम्हाला या विषयात अधिकचे गुण मिळवता येतील. अदरवाईज नाही. पुन्हा एकदा तुम्ही 5-6 प्रश्नांवरती येऊनच थांबणार आहात, हे लक्षात घ्या. आणि रिझल्ट पासून आपण थोडंसं दूर जातो. मात्र हे थोडंसं बारकाईने नोट करा. अदरवाईज आपण मागे राहणार, हे लक्षात असू द्या कायमचं. करंट अफेअर्सला हलक्यात घ्यायचं नाही. इयरबुक वरती अधिकचं निर्भर राहायचं नाही. मी 30%चं उदाहरण दिलं होतं. त्याचं रिझन असं की एखादी बाब जर समजा तुमच्या नोट्समध्ये नसेल किंवा कुठून तुम्ही ते कव्हर केला नसेल आणि शेवटी तुम्हाला जर आवरलाच नाही किंवा जे नोट्स अभ्यास त्यात थोडासा कॉन्फिडन्स येत नसेल तरच तुम्ही ते इयरबुक पाहू शकता. अदरवाईज ते पाहिलं नाही तरी चालेल, त्या इयरबुकचा आधार घेऊ शकता. एखादी घटना कुठली तुम्हाला वाटतं की काहीतरी मिसिंग आहे, असं थोडंसं कुठे जाणवलं, तर तेव्हा त्याचा आधार घेऊ शकता. एक 20 ते 30% म्हणेन मी. अदरवाईज ते नाही घेतलं तरी चालेल. कुठलंही एक करायचं, व्यवस्थित करायचं आहे. पुन्हा एकदा मी म्हणेन की संदर्भ साहित्याकडे आले की मी तुम्हाला त्याचं क्लिअरिफिकेशन करणारच आहे. व्यवस्थित ते लक्षात येईल तुमच्या. ओके, तर हे नोट्सचं रिव्हिजन आवश्यक आहे आणि ते सातत्याने इतर विषयांच्या प्रमाणेच करंट अफेअर्सचं देखील महत्वाचं असेल. यानंतर आपण वळूया वेळेच्या नियोजनाकडे. महत्वाचा भाग असेल मित्रांनो, जे काही 8 ते 10 तास आपण अभ्यासाला देत असाल, मी एक ऍव्हरेज कॅल्क्युलेशन केलेलं आहे. काही जण 14 तास, 12 तास, 15, 18 तास, काही जण 6 तास, 8 तास, 10 तास असं असतं कॅल्क्युलेशन सर्वांचं. मात्र मोस्टली मी एक ऍव्हरेज तासांचं नियोजन सांगेन इथे. तुमचं करंट अफेअर्सच्या बाबतीत येऊच आपण पुढं. एक ऍटलिस्ट राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची तयारी करीत असताना मित्रांनो एक 10 तासाचा तरी अभ्यास आपला होणं गरजेचं आहे. ओके, फक्त करंट अफेअर्स बाबतीत नाही, सर्व विषयांच्या बाबतीत मी इथे मेन्शन करेन. थोडंसं डिवायडेशन पण आपण करू. ज्यावेळेस
प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळ्या प्रकारे असतं. तुम्ही कुठलंही एक घ्या, आत्मसात करा किंवा एक कुठलंही फॉलो करा, काही हरकत नाहीये तुमच्या प्रमाणात. मात्र त्यात सातत्य असणे गरजेचं आहे. हे तर महत्वाचंच आहे. सर्वात महत्वाचं परीक्षा पास होण्याकरिता कन्सिस्टन्सी हा शब्द मात्र विसरायला नको. हार्डवर्क, स्मार्ट वर्क बरेच जण आपापल्या पद्धतीने ते करीत असतात. मात्र जोपर्यंत त्यात सातत्य नसतं त्याला काही अर्थ राहत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला 10 तासाच्या नियोजनामध्ये अभ्यासात करंट अफेअर्सचाही वेळ कसा द्यायचा आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि इतर विषयांचे थोडक्यात आढावा इथे आपण घेऊया. तर वेळेचे नियोजन करीत असताना लक्षात घ्या, इथे डिवायडेशन करेन मी. तुमचं सीसॅट पण आहे, तुम्हाला सीसॅटला थोडंसं पासिंग पुरतं जरी असलं तरी सीसॅटला तुम्हाला पूर्व परीक्षेकरिता वेळ देणं गरजेचं असल्या कारणाने पहा, लक्षात घ्या, एखादा जर विषय तुम्ही घेतलेला असेल तर तुम्ही त्याला 6 आवर्स देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, एक मेन कोर्स मी सब्जेक्ट म्हणून तुमचा कुठलाही हिस्ट्री, जिओग्राफी कुठलाही असेल तो एक घ्या. प्लस 2 आवर्स मी तुम्हाला इथे सीसॅटचं नियोजन करेन. ओके, यात परत कॅल्क्युलेशन आपण कमी अधिक करू, मी थोडंसं पुढे बोलेनच. 2 आवर्स आणि प्लस करंट अफेअर्स 2 आवर्स. ओके, 2 तास करंट अफेअर्स. 6+2+2 अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला ते बोरे होणार नाही. म्हणजे अगदीच तुम्ही इतिहास विषय अभ्यासाला घेतलात, फॉर एक्झाम्पल आपण उदाहरणार्थ बोलू, एक 10 तास रोजच्या रोज 8 ते 10 तास तोच विषय अभ्यासताय, एक तर रटाळ पण होणार आहे आणि त्याचबरोबर एकच विषय म्हटलं की ते म्हणजे तुम्हाला अभ्यास डोक्यात काही जाणार नाही, लक्षात घ्या. म्हणून 6 तासाचं आपण डिवायडेशन केलेलं आहे. जर तुम्हाला आणखीन त्यात डिवायडेशन करायचं असेल तर 4+2 असंही करू शकता. इतर आणखीन एक कुठला सब्जेक्ट घेऊ शकता, मात्र ते फार खिचडी होईल. एक मेन कोर्स घ्यायचे, पॉलिटी घ्या, हिस्ट्री घ्या, जिओग्राफी घ्या, कुठलाही. त्यानंतर सीसॅटची प्रॅक्टिस आणि हे तुमचं होत राहणं सुरुवातीपासूनच गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला ते व्यवस्थितरित्या पूर्ण करता येईल. इथे मात्र सीसॅटचं जर थोडीशी कमांड वगैरे असेल तर त्याला कमी अधिक वेळ देऊ शकता. अदरवाईज तुम्ही ह्या दोन्हीमध्ये थोडंसं म्हणजे करून वेळेचं जे आहे नियोजन तुमच्याप्रमाणे करू शकता. कमी अधिक कुठं द्यायचं किंवा एखादा विषय वाढवून दुसऱ्या विषयाला थोडासा वेळ द्या, इथे थोडासा वेळ कमी करू शकता. मात्र एक या प्रमाणे आपलं अभ्यास दिवसभराचं शेड्यूल असणं गरजेचं आहे. एक 10 तासाचा तरी अभ्यास आपल्याला अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षा क्रॅक करता येईल. ओके, आणि यात मात्र कमालीचं सातत्य हे फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा तुम्ही शब्द प्रयोग करतो, बाकीचे शब्द सगळे सोडून द्या, मात्र फक्त एकावरती कॉन्सन्ट्रेट करा. कन्सिस्टन्सी मॅटर्स. ओके, सातत्य असणं आवश्यक आहे या 10 तासामध्ये. याप्रमाणे तुमचं नियोजन असेल तर त्या व्यवस्थितरित्या ते पुढे जाईल. ओके, हे 2 तासाचं तुम्ही वाटलं सर कॅल्क्युलेशन इथे वीकली करंट अफेअर्स म्हणून तुम्ही एखादा शनिवारी किंवा रविवारी असं नियोजन करीत असताना हाच वेळ आणखी एका विषयाला देऊ शकता. मात्र इथे डेली करा, अथवा नोट्स जर डेली स्वतः काढणार असाल तर ते स्वतः तुम्ही 2 तास देऊ शकता. अदरवाईज वीकली जर कुठलं काही मासिक वगैरे जे काही अभ्यासणार आहात, पुढे येणारच आहे आपण संदर्भ साहित्याकडे, तर तिथे आठवड्याभरात ते वाचत राहा आणि आठवड्यातनं एक दिवस अख्खा देऊन त्याला व्यवस्थितरित्या त्याचं रिव्हिजन प्रत्येक आठवड्याला किंवा दर 15 दिवसाला 20 दिवसाला ते सातत्याने करणं आवश्यक आहे. ठीक आहे, याप्रमाणे देखील तुम्ही करू शकता. मी एक सरळ तुम्हाला साधं गणित इथे मेन्शन केलेलं आहे. या पद्धतीने जरी गेलात तर आपल्याला पूर्व परीक्षा क्रॅक करता येईल. अशा पद्धतीचं नियोजन मी माझ्या पद्धतीने इथे मेन्शन केलेलं आहे, ते महत्वाचं असेल. ओके, असं असणं गरजेचं आहे. मात्र करंट अफेअर्सला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल, लक्षात घ्या. आठवड्यातनं तरी द्या किंवा रोज तरी द्या. शेवटी अभ्यासाला जाऊ नका. मी हे वारंवार सातत्याने रिपीट करतोय, कारण यातनं बऱ्याच चुका होतात विद्यार्थ्यांच्या आणि मार्क्स मित्रांनो येत नाहीत. त्यामुळे सुरुवातीपासून आपण कमालीचं दक्ष असणं आवश्यक आहे या विषयाच्या तयारीत वेळेच्या नियोजनाबाबत. यानंतर आता सर्वात ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असणार आहात, आय नो की सर आता एकदाच संदर्भ साहित्य सांगून टाका म्हणजे आम्ही तयारीला मोकळं. तर सर्वात महत्वाचं असेल मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यांदा जातोय कुठून, PIB पासून सुरुवात करू आपण. ओके, संदर्भ साहित्यामध्ये सध्याला जर हल्ली तुम्ही पाहिलात क्वेश्चनचं स्वरूप, तुम्हाला 3 ते 4 प्रश्न तरी सरळ सरळ म्हणतोय मी, त्यात कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट मध्ये देखील ते खालीवरी करत नाहीयेत. PIB, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, ऑथेंटिक गव्हर्नमेंटची वेबसाईट, यावरती तुम्ही गुगलला आताही सर्च करायचं. रोज संध्याकाळी 6-7 वाजता पहा, दिवसभराच्या सगळ्या न्यूज तुम्हाला तिथे दिसत आहेत. इव्हन सगळ्याच लँग्वेजमध्ये, मराठी असेल, इंग्रजी असेल, कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही कम्फर्ट असाल त्यानुसार ते निवडू शकता. रोजच्या रोज स्वतः नोट्स काढू शकता. सरळ कॉपी पेस्ट केलं तरी चालेल, तिथे काही तुम्हाला वेगळ्या भाषेत मांडणीय वगैरे असं काही नाहीये. यावरनं PIB वरनं जशाच तसे आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. यात काय होतं मित्रांनो, अनेक मासिक असतील किंवा अनेक लोकांचे नोट्स असतील, त्यात यातले काही महत्वाचे न्यूज दिसतील, काही दिसत नाहीत. ज्या दिसत नाहीत त्यालाच अनुसरून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतात. त्यामुळे स्वतः जर केलात तर ते बेस्ट असणार आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो हे नोट करा, हे सर्वात महत्वाचं असेल. सेकंड वन, वर्तमानपत्र. न्यूजपेपर रिडिंग करत असताना त्यात महत्वाचं असेल हिंदू. ओके, द हिंदू, आणि त्यानंतर तुम्ही इंडियन एक्सप्रेस म्हणून आपण शॉर्ट मध्ये मेन्शन करतो, इंडियन एक्सप्रेस अभ्यासू शकता. आणि मराठीत असेल तर मी लोकसत्ता इथे मेन्शन करेन. अगदीच फार तुम्हाला इंग्रजीत जर कमांड नसेल तर, मात्र थोडंसं वाचलेलं समजते इथपर्यंत आपल्याला इंग्रजी येते समजा, तर हिंदू द बेस्ट असणार आहे. हिंदू जर एकच वर्तमानपत्र जरी अभ्यासलात
बाकीचं कुठलं जरी अभ्यासलं नाही तरी चालेल. जे अभ्यासनं म्हणतो मी वाचण्यापेक्षा, ओके, कारण तो आपल्याला अभ्यासाचा अभ्यास न करिता तो पार्ट आहे जो परीक्षेमध्ये विचारला जातो, म्हणून हिंदू बेस्ट असणार आहे. त्यानंतर असेल मित्रांनो युपीएससी एमपीएससी दोन्ही परीक्षा विजन आय एस, ओके, यापैकी म्हणतोय. मराठी जर तुम्हाला पाहायचं असेल तर परिक्रमा, पृथ्वी परिक्रमा एक मासिक आहे. कुठल्या वरती म्हणजे आता तुम्हाला एवढं सर्वची माहिती देतोय मी, तर तुम्ही काय करायचंय हे घेऊ शकता, और याला हे मराठीत करताय, दोन्ही एक दोन हवा असेल तर सफिशियंट आहे. स्वतः नोट्स काढताय याची गरज नकोय तुम्हाला, परिक्रमाची आवश्यकता नाहीये. पीआयबी फक्त घ्या आणि एक वर्तमानपत्र घ्या. हिंदू जरी केलात आणि पीआयबी जरी केलात मोर दॅन सफिशियंट असेल. वेळ खर्ची घालवायचा नसेल, मंथली जर करंट अफेअर्स अभ्यासच असणार आहे आणि व्यवस्थितच करणार असेल तयारी, हे लक्षात घ्या. तिथे तुम्हाला परिक्रमा हे बेस्ट असेल. एक जरी हे केला तरी चालेल, अदरवाईज विजन आय एस कुठलंही एक करा, कुठलंही एक युपीएससी करिता तर ते बेस्ट असणार आहे. मी त्याचं इथे मेन्शन केलेलं आहे. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला संदर्भ साहित्याचा उल्लेख करीत असताना मी हे करेन आणि यालाच अनुसरून जे आपले न्यूज नोट्स असतात किंवा आणखीन एक सर्वात शेवटी द ऑफिसरचे नोट्स म्हणेन मी तुम्हाला. ओके, ऍडिशन. तर तुम्ही क्लास जॉईन केलात आणि तुम्हाला काहीच करायचं नसेल, या नोट्सवरतीच निर्भर राहायचं असेल, हे करंट अफेअर्सचे सेशन होतील आणि याचा सर्वांचाच आधार घेऊन मित्रांनो आपण नोट्स त्या ठिकाणी काढलेले असणार आहेत. न्यूजपेपर असतील 4 ते 5 न्यूजपेपरचा आधार घेऊन, त्याचबरोबर पीआयबी वरचे न्यूज असतील. त्यानंतर हे सर्व करीत असताना एखाद्या मॅगझिनचा आधार घेतलेला असणार आहे, जेणेकरून सर्व न्यूज कव्हर करणं शक्य नसल्यामुळे एखादी न्यूज वगैरे कुठल्या तरी आपल्याला मासिकातनं वगैरे ते सापडते आणि ती परीक्षाभिमुख असते, ते हेरून आपले हे नोट्स आपल्याला तुम्हाला या ऑफिसरच्या नोट्स मिळतील, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये 10 पैकी जे टार्गेट सेट केलं आपण 10 ते 12, 15 पैकी 10 ते 12 जे गुण आपल्याला मिळवायचे आहेत लक्षात घ्या, 10 ते 12. ओके, काठीण्य पातळी अधिकची असेल तर 10 पर्यंत जाईन मी ऍव्हरेज म्हणून, फारच असेल तर 7 ते 8 आणि मीडियम लेवलला पेपर असेल तर 10 ते 10 पर्यंत म्हणू आपण आणि थोडंसं इझी म्हणू आपण 12-13 पर्यंत गेला तरी चालेल, काय हरकत नाही. 15 पैकी 15 म्हणणं अतिशयोक्ती नकोय, त्यामुळे त्याची गरज पण नाही. 15 प्रश्न आपल्याला आलेच पाहिजेत, 2-3 सुटून गेले तरी चालते, काही हरकत नाहीये. मात्र 10 ते 12 हे आपलं अंतिम ध्येय असणं गरजेचं आहे, जेणेकरून मेरिटमध्ये येण्याकरिता एवढे आपल्याला सफिशियंट ठरतील. तेव्हा ना पेपर जर ओके असेल फारच इझिली 13-14 पर्यंत तुम्ही मार्क्स मिळवू शकता या विषयामध्ये, जर तुम्ही त्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित अभ्यासलेलं असेल तर. ओके, क्लिअर. इथपर्यंत संदर्भ साहित्याकडे आपण आलेलो होतो व्यवस्थित, त्याचं मी इथं वर्णन केलेलं आहेच. तुमच्या एव्हाना लक्षात आलेलं असणार आहे कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत, तुम्हाला सर्व इथे मेन्शन केलेलं आहे. इथे मात्र आणखी एक गल्लत बऱ्याच विद्यार्थ्यांची होते, म्हणजे हा जो प्रश्न पडलेला असतो तुमचा, मी वर्तमानपत्राकडे येतो. वर्तमानपत्र अभ्यासत असताना नेमकं सर काय अभ्यासावं किंवा त्या पेपरमधून आपल्याला काय सिलेक्टिव्ह न्यूज निवडायचे असते, बऱ्याचशा न्यूज असतात, मग काय वाचायला पाहिजे काय सोडून द्यायला पाहिजे, यावरती बऱ्याच जणांचा एक प्रश्न असतो. त्याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करू आणि मग पुढे जाऊया. इथपर्यंत क्लिअर आहे. संदर्भ साहित्यावरून बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात, त्यामुळे थोडंसं इथे आणखीन थांबतो, अवघा एक अर्धा मिनिट म्हणू आपण. तुमचं काही म्हणणं असेल तर इथे मेन्शन करू शकता, आपण पुढे जाऊया. प्रश्नांचं उत्तर द्यायचं, कोणी गायब व्हायचं नाही, लक्षात घ्यायची माहिती तुम्ही नोट केलेला आहात. प्रश्न मग कसे विचारले जातात मी शेवटी सराव प्रश्नाकडे येणार आहे, त्याचं किती महत्व आहे आणि त्यामुळे त्याच्या उदाहरणादाखल आपल्याला तो प्रश्न घ्यायचा आहे, जी माहिती आपण मगाशी एका पुरस्काराबद्दल पाहिलेली होती. ठीक आहे, इथपर्यंत कोणाचं काही डाऊट असेल, काही म्हणणं असेल किंवा आणखीन तुमच्या डोक्यात संदर्भ साहित्याला धरून काय असेल ते विचारू शकता. मी पुढे लगेच तुम्हाला न्यूजपेपरकडे येणार आहे. वर्तमानपत्र कोणते आणि कसे वाचावे इथे उल्लेख केलेला आहे, मात्र कसं वाचावं हा आपला नेक्स्ट पार्ट असणार आहे. त्याआधी कोणाचं काही म्हणणं असेल मित्रांनो तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ओके, आणि सेशन कसा वाटतोय, कशी माहिती तुम्हाला मिळते, त्यासाठी काही सजेशन्स तुमचे काही असेल म्हणणं आवर्जून ते देखील इथे कमेंटद्वारे कळवत चला. ओके, पुढील भाग असेल तोपर्यंत काही असेल की बघा, संदर्भ साहित्य महत्वाचा भाग असणार आहे. काही महत्वाचं मी इथे मेन्शन केलेलं आहे. मराठीतनं तयारी करत असाल तर कोणतं, ओके, परिक्रमा, पृथ्वी परिक्रमा हे बेस्ट असेल मित्रांनो. यातनं बरेचशा न्यूज तुमच्या कव्हर होतील. मंथली मॅगझिन येतं, इयरबुक याचाही इथे अभ्यासलेला जाऊ नका हे लक्षात घ्या. मंथली मॅगझिन जर तुम्ही कव्हर केला किंवा मागचे तुम्हाला कुठून तुमच्या मित्रांकडून वगैरे मिळत असतील, मार्केटमध्ये अवेलेबल असतात, ते घेण्याचा प्रयत्न करा आणि अभ्यासाला लागा. आतापासूनच ते कव्हर होतच, तुम्हाला तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. एवढ्या सगळ्यामध्ये कुठलंही एक असं म्हणेन मी, फक्त पीआयबी मात्र स्वतः नोट्स पाहत राहायचे. ओके, आणि जर क्लास जॉईन केलातच तर मग हे सगळं काही करायची गरज नाही, तुम्हाला हे नोट्स तसं इथे मिळणार आहेतच. ठीक आहे, सेल्फ स्टडी बाबतीत मात्र या सर्वांचा आधार तुम्ही घेऊ शकता आणि सगळंच करत बसला तर अख्खा त्याच्यातच दिवस जातो, हे असं नाही करायचं आपल्याला. वर्तमानपत्र पीआयबी जरी अभ्यासला तरी तुम्हाला तिथून सर्व नोट्स मिळतात. चला मग नेक्स्ट वन असेल पुढील भाग आता वर्तमानपत्राच्या बाबतीत. वर्तमानपत्र जे आहेत मित्रांनो इथे मी मेन्शन केलेले आहेत 2 तुम्हाला दिसतात. मराठी तुम्ही अभ्यासत असाल तर लोकसत्ता बेस्ट आहे, एक तुम्ही ते रीड करू शकता, आणि द हिंदू
आणि तुम्हाला मुख्य परीक्षेकरिता देखील यातले जे आर्टिकल वगैरे असतात संपादकीय वगैरे, तुमची लँग्वेज जी आहे तर तुमची लँग्वेजची इतकी प्रचंड प्रमाणात सुधारणा होते. लक्षात घ्या, तुम्हाला जर डेमो जर पाहायचा असेल, तुम्ही आतापर्यंत तुम्हाला वर्तमानपत्राचं वाचनाची आवड वगैरे नसेल, तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली तुम्हाला म्हणजे एक डेमो म्हणून मी एक 8 ते 10 दिवस रोज, तुम्ही आतापर्यंत कधीच वाचन केलं नसेल, रोज 8 ते 10 दिवस एखादं संपादकीय म्हणजे इंग्रजीत कम्फर्ट असाल तर हिंदू मधलं एखादं संपादकीय वाचा. ओके, एडिटोरियल पेजवरती संपादकीयाचं लिखाण जे असतं, किंवा लोकसत्ता वाचत असाल मराठीमधून तर त्यात संपादकीय पानावरती आर्टिकल असतो, अग्रलेख संपादकीय पानावरचा मेन. ओके, तो एक लेख वाचायचा आहे. एक 8 दिवस कंटिन्यू वाचा. 8 ते 10 दिवस तुम्ही 11व्या 12व्या दिवशी स्वतः जर काही त्याला तुमच्या डोक्यात आलं, म्हणजे की एखाद्या टॉपिकवरती मला काहीतरी लिहायचं आहे, ऑटोमॅटिकली तुम्ही त्या लँग्वेज प्रमाणे लिहायला लागता. हे लक्षात घ्या. हा खूप मोठा बदल आपल्याला दिसून येतो, जो मुख्य परीक्षेकरिता आपल्याला जास्त कामी येणार आहे. वर्तमानपत्र हे वाचणं मस्ट आहे का? लँग्वेज सुधारते, ऑटोमॅटिक आपल्या डोक्यामध्ये विचाराचं म्हणजे विचार येतात आणि त्याप्रमाणे आपण ते लेखणीतून मांडतो आणि ते घडतं. तसं आपण माझ्या बाबतीत ते तुम्हाला सांगतो, तयारी करीत असताना ते ऑटोमॅटिकली तसं झालेलं आहे. तुमच्या वाचनाची सवय आणि लिखाणाची सवय ऑटोमॅटिक तुम्हाला लागते, मात्र त्यात सातत्याने तुम्ही ती संपादकीय वाचत राहाल. भाषा प्रगल्भ होते, वाक्यरचना वगैरे सर्व व्यवस्थित जमतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये दिसतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त गुण तिथे देखील मिळवता येतात. ओके, पूर्वपरीक्षेची तयारी करताना तर आहेच आहे, मात्र याचा फायदा तुम्हाला तिथे होणार आहे. मग वर्तमानपत्र अभ्यासत असताना बऱ्याच जणांना हाही प्रश्न असतो. त्याआधी क्वेश्चन आलेला आहे, आणखी एक मी तो घेतो आधी. सर, न्यूजपेपरमध्ये संपादकीय ते मेन साठी इम्पॉर्टंट असतं, पण प्री मध्ये काही मदत होते का? ओके, येस, महत्वाचा प्रश्न असेल. आता मी प्री साठी मेन्शन करतो. फार क्वचित लेख जे असतात मुख्य परीक्षेत, तुम्हाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी बोलत होतो मगाशी. तर मुख्य परीक्षेकरिता तुम्हाला त्याची मदत होतेच. पूर्व परीक्षेकरिता मात्र काही महत्वाचे, समजा एखाद्या व्यक्तींबद्दल, एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिविशेष म्हणजे निधन झालं असेल, त्यावरती पण आर्टिकल पाहायला मिळतात. काही 1-2 मुद्दे असतात जे तुम्हाला कुठल्याच संदर्भ साहित्य मासिकांमध्ये, इयरबुक मध्ये अभ्यासाला मिळत नाही, जे या संपादकीयमध्ये वर्णन केलं असतं. अथवा एखादा प्रोजेक्ट असेल महत्वाचा केंद्र सरकारचा, किंवा कुठला वादविवादास्पद एखादा काही निर्णय घेतलेला असेल आणि त्यावरती जर संपादकीयमध्ये लिखाण केलं असेल, असे काही मोजके लेख असतात, ते तुम्हाला अभ्यास सुरुवात केल्याच्या नंतर तुमच्या ऑटोमॅटिकली ध्यानात येतं आणि तुम्ही ते बरोबर हेरून काढता. ओके, म्हणजे सर्वच लेख पूर्व परीक्षेकरिता संपादकीय लेख महत्वाचे असतील असं नाहीये. काही राजकारणावरती भाष्य करणारे असतात, त्यामुळे त्याला त्वरित बाजूला काढायचं आपल्याला, त्याची गरज नाही अजिबात. मात्र काही प्रोजेक्ट असतील, काही प्रकल्प असतील, काही महत्वाच्या योजनांवरती काही भाष्य करणार असेल, काही अर्थसंकल्पाशी संबंधित काही असेल, किंवा व्यक्तिविशेषवरती ते काहीतरी लिखाण करतात, त्या माध्यमातून एखादी दुसरी ऍडिशनल माहिती आपल्याला मिळू शकते, असे काही आर्टिकल असतील एडिटोरियल पेजचे, ते मात्र तुम्हाला कामी येणार आहेत. ओके, क्लिअर? त्यामुळे काही लेख म्हणून महत्वाचं, काही तुम्हाला मुख्य परीक्षेकरिता, काही पूर्व परीक्षेकरिता देखील त्याची तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. मात्र तुलनेने कमी, परंतु मुख्य परीक्षेकरिता भाषेत सुधारणा तर नक्की होणार आहे. याचबरोबर मी आता तो पुढील याकडे, की वर्तमानपत्राबद्दल आपण आधीच क्लिअर केलेला आहे. इंडियन म्हणजे एक्सप्रेस किंवा हिंदू, हे 2 महत्वाचे असतील. त्यामध्ये हिंदू जरी रीड केला तरी चालेल, मराठीत लोकसत्ता बेस्ट आहे. कोणतंही जर आपल्याला क्लिअर झालेलं आहे. वाचावं कसं, ओके, कसं वाचावे, हा मात्र महत्वाचा विषय असेल. म्हणजे काय होतं, बऱ्याचदा पहिल्यांदा वर्तमानपत्र आलं की न्यूजनं काय वर्तमानपत्र कशाने भरलेले असतात. आपल्याला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे, भारतामध्ये इथे 3 गोष्टीवरती आपल्याकडे प्रचंड प्रमाणात चर्चा असते. गॉसिपिंग मित्रांमध्ये देखील तुम्ही करताय आणि सगळीकडे आपल्याला वर्तमानपत्र असेल, अवतीभोवती न्यूज, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, सगळीकडे कुठल्या गोष्टीची चर्चा? 3 म्हणजेच, एक फर्स्ट वन राजकारण, बरोबर, सेकंड क्रीडा घडामोडी, त्यातल्या त्यात क्रिकेट, आणि थर्ड वन बॉलिवूड आपला. ओके, ह्या 3 गोष्टी जास्त फेमस असल्यामुळे आपण त्याबद्दलच्या न्यूज, त्याबद्दलच्या गॉसिप याकडे आपल्याकडे जास्त लक्ष असतं आणि त्यामुळे आपला अभ्यासाकडचा जो ओढा आहे तो कमी होतो आणि या गोष्टीकडे आपण जास्त ओढल्या जातो, आकर्षिल्या जातो. मात्र पहिल्यांदा या 3 गोष्टी इथून स्किप करायच्या आहेत आपल्याला. ओके, कोण कोणाला टोमणा मारला, आपण एखाद्या विचारधारेचे पुरस्कार करणार असतो. म्हणजे कोणी भारतीय जनता पक्षाचा समर्थक असेल, कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, कोणी मनसेचा असेल, ज्या कोणी पक्षाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता, किंवा एक डोक्यात असतं की बाबा नाही यांचं कार्य असतं, मग त्यांच्याबद्दलचं कोणी काही म्हटलं किंवा त्यांची काही भाषणं असतील, हे अजिबात वाचायचं नाही दरम्यान, परीक्षेच्या दरम्यान म्हणून आपण, दरम्यानच्या काळात या 31 मे पर्यंत. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा पास व्हाल्या, सगळ्यांची मजा तेव्हा घ्यायची. ओके, मात्र परीक्षेच्या तयारी करीत असताना याकडे सरळ सरळ स्किप करायचे. कुठल्याही वर्तमानपत्रात अशा गोष्टीपासून दूर राहायचं आहे. फक्त एक्सेप्ट ज्याला आपण म्हणू, समजा जर चित्रपट संदर्भात काही पुरस्कार वगैरे डिक्लेअर केले असतील तर ते अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. क्रीडा घडामोडीशी काही रेकॉर्ड वगैरे रचले गेले असतील ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. कोणी विजेतेपद मिळवलं असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने वगैरे, ते फक्त हेरायचे आपल्याला. मात्र अवांतर गोष्टी कोण कोणाला काय म्हणते अजिबात नाही. तुम्हाला एका वर्तमानपत्रातून मित्रांनो
मला वाटतं जेमतेम 3 ते 4 न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके, किंवा 4 ते 5 म्हणून ऍटलिस्ट डेली. आणि कधी कधी 2 ते 3 पण असतील, कधी कधी एकच असतं, कधी कधी काहीच नसतं. ओके, अशा पद्धतीने म्हणजे ऍव्हरेज जर पाहिलं तर 3 ते 4 म्हणून अशा 3 ते 4 न्यूज असतात ज्या आपण परीक्षेकरिता महत्वाच्या असतील तेवढंच ते काय घ्यायचं आहे. ओके, त्यामध्ये काय घ्यायचंय तर म्हणजे घटक मेन्शन केले होते मग अशी आंतरराष्ट्रीय घडामोडी, एखाद्या परिषदेचं काही चर्चा सुरू असेल ते आपल्याला अभ्यास आहे. राष्ट्रीय घडामोडीमध्ये कुठल्या 2 राज्यात वाद चालला असेल त्यावरून कुठल्या प्रकल्पावरनं कुठलं काय अनाउन्समेंट योजना या काही मेन्शन केल्या गेल्या असतील ते पाहायचं आहे. राज्याच्या घडामोडीमध्ये तेच काही साहित्य संमेलन असेल अथवा इतर काही बाबी नमूद केल्या असतील, सरकारने काही घोषणा केली असेल, शिक्षणाच्या संदर्भात इतर कुठल्याही घटना म्हणा, मग विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण सर्व हे ज्या काही पुरस्कार पुस्तके सर्व जे काही घटक आपण मगाशी पाहिले त्यात काय काय अभ्यासायचं आहे हे देखील वर्तमानपत्रात नोट्स काढत असताना याकडेच आपला दृष्टिकोन असला पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, पहिल्यांदा. नाहीतर क्रीडा घडामोडीशी लास्टचं पेज असतं, आपण मोस्टली चित्र पाहणं किंवा त्या न्यूज वाचणं याकडे आपला कल असतो, तो मात्र आपल्याला या काळामध्ये पूर्णतः खोडून काढायचा आहे आणि लक्ष कशावरती वेधायचं आहे, परीक्षाभिमुख बाबी कव्हर करण्याकडे. आणि त्यात मग एडिटोरियल पेज मी तुम्हाला सांगितलं, संपादकीय लेख वाचत चला, जेणेकरून तुम्हाला नक्कीच म्हणजे त्याचा फायदा फक्त परीक्षेपुरता आहे असं नाहीये, लक्षात घ्या. तुमच्या एकूणच विचारामध्ये देखील प्रगल्भता, म्हणजे तुम्ही स्वतः विचार मांडू शकता. ज्याप्रमाणे एडिटोरियल पेज तुम्ही वाचून काढाल काही कंटिन्यू, काही एका विशिष्ट कालावधीनंतर तेवढं संपादकीय पद तुम्ही स्वतः तुमचा एक विचार एका व्यक्तीबद्दल म्हणा किंवा एखाद्या घटनेबद्दल तुम्ही त्या पद्धतीने मांडू शकता. इतकी पॉवर त्या एडिटोरियल मध्ये असतं, लक्षात घ्या. आणि त्याचा अभ्यास सातत्याने केल्याच्या नंतर मात्र तुम्ही स्वतः एक लेखक म्हणून पुढे उदयास देखील येऊ शकता, हे लक्षात घ्या. हे महत्वाचं असणार आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? इथं क्लिअर आहे सर्वांनी? तर वर्तमानपत्र कशा पद्धतीने वाचायचं आहे, कोणतं वाचायचं आहे हे आपण क्लिअर केलेलं आहे. मोस्टली अगदी पीएचडी केलेला असा वाचनातला काही भाग नाहीये. फक्त जर हिंदू वाचत असाल अभ्यास, म्हणजे तुम्हाला म्हणजे इंग्रजी फक्त वाचलेलं समजत असेल तर हिंदूला जास्त प्रेफरन्स द्या. तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षेकरिता ते महत्वाचं असणार आहे, हे जास्त म्हणजे इम्पॉर्टंट असेल. आणि फारच कमकुवत आपलं इंग्रजी नकोच बाबा, काही गरजच नाहीये, तर मग हे लोकसत्ता तर आहेच आहे, तुम्ही ते रीड करू शकता. ठीक आहे. आणि युपीएससी करिता म्हटलं तर हिंदू तुम्हाला वाचणं मस्ट आहेच आहे, हे लक्षात असू दे. येस, यानंतर मग आता मी येतो सराव प्रश्नाकडे. एक प्रश्न आहे, अजूनही कोणी कुठं गायब व्हायचं नाही, लक्षात घ्या. जी माहिती घेतली त्यावरती आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे तो. आणि शेवटच्या टप्प्यात मी याकडे येतो. तर सराव प्रश्न मित्रांनो, इतर विषयांच्या तुलनेत करंट अफेअर्सच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आपल्याला पीवायक्यू कुठल्याही प्रकारची मदत करणार नाहीत, हे लक्षात घ्या. ओके, कारण नव्यानेच नवीन टॉपिकवरती प्रश्न परीक्षेत असणार आहे. फक्त कुठल्या कुठल्या टॉपिकवरती जे घटक म्हणून आपण अभ्यासलो होतो मगाशी त्यावरती कशावरती कसे प्रश्न विचारले गेले होते, त्या धर्तीवरती आपण पुढील रणनीती आखू शकतो, या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे. मात्र पीवायक्यू जशाच तसं परीक्षेमध्ये नसेल, त्यामुळे त्याचा काही इथे संदर्भ आपल्याला देता येणार नाही. मात्र सराव प्रश्न नक्कीच आपण सोडू शकतो, म्हणजे टेस्ट सिरीज ज्याला आपण म्हणू. इथे मात्र निगेटिव्ह व्हायचं नाही, हे लक्षात घ्या. कुठल्याही अकॅडमीच्या वतीने म्हणा किंवा आपल्याकडनं टेस्ट सिरीज स्टार्ट करण्यात आलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे सोडवल्याच्या नंतर अगदीच प्रश्नांची उत्तरे बरोबर येतात म्हणून हुरवून जायचं नाही, किंवा फारच काठीण्य पातळी अधिकची असल्यामुळे अरे आपण अभ्यास तर बराचसा केला होता मात्र हे प्रश्न उत्तरे सोडत असताना आपल्याला काहीच जमत नाहीये, त्यामुळे अगदीच निगेटिव्ह जायचं नाहीये. अगदी अभ्यास जर व्यवस्थित झालेला असेल, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. या प्रश्नांची रचना करण्यात आली असते टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, एक तुमची परीक्षा म्हणू आपण. वेळेचे नियोजन, कॅल्क्युलेशन, त्या 2 तासामध्ये कशा प्रकारे तुम्ही पेपर सोडवताय या बाबींकडे आपलं लक्ष असणं, त्याकरिता हे सराव प्रश्न महत्वाचे असणार आहेत. ओके, म्हणजे अगदीच फार निगेटिव्ह जायचं नाही आणि अगदी खूप पॉझिटिव्ह पण नाहीये, तटस्थ राहायचंय आणि मध्यम मार्ग निवडून अभ्यासावरती विश्वास ठेवून स्वतःच्या ह्या टेस्ट सिरीज सोडत राहायचे, लक्षात घ्या. आणि त्यातल्या त्यात करंट अफेअर्सच्या बाबतीत तुम्हाला हे महत्वपूर्ण ठरणार आहे. चालू घडामोडीमध्ये मात्र सराव प्रश्न तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील, ते सोडवणं मस्ट आहे. प्रश्न कसे विचारले जातात हे तुमच्या ध्यानात येईल, मागे कसे विचारले होते याकरिता एक 3 ते 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका फक्त प्रश्न पाहायचे, एकदा वाचून घ्यायचे. ओके, त्याचा पुढे काही रिपिटेशन होणार नाही. मात्र कालावधी मेन्शन केलाय त्याप्रमाणे 2025च्या पूर्ण घडामोडी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे आणि 26च्या 1-2-3 महिन्यातल्या घडामोडी आपल्याला कव्हर करणं आवश्यक आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? आता या सराव प्रश्नांबद्दल तुमच्या क्लिअर झालं. तुमचे काही प्रश्न असतील तर तुमच्याकडे आता येऊ द्यात क्वेश्चन. त्याआधी माझा प्रश्न असेल तुमच्याकरिता आजच्या टॉपिकवरती, आता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल काही जण, ठीक आहे आपण तो टॉपिक अभ्यासलाय, प्रश्न कसा विचारला जाईल याची उत्सुकता जर कोणाला खरंच असेल तर नक्कीच हा प्रश्न पहा आणि सर्वांनीच आन्सर मेन्शन करायचा आहे, फक्त पर्याय क्रमांक टाईप करायचा आहे. ओके, अगदी ABC वगैरे काही करू नका, प्रश्न पहा कसा आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी थोडंसं बाजूला होतो म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दिसेल व्यवस्थित. अगदी अंतिम टप्प्यात आलेले आपण आता, थोडक्यात सेशन आपलं संपेल. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. शेवटचा टप्पा सराव प्रश्नामध्ये जो टॉपिक अभ्यासलेला आहे त्याला अनुसरून आपण या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला आहे मित्रांनो. तो क्वेश्चन असा, खालीलपैकी बरोबर असलेली म्हणजे योग्य असलेली विधाने आपल्याला निवडायची आहेत. ABC
3 विधान या ठिकाणी दिलेली आहेत. पाहूया विधान काय आहेत. हे विधान जागतिक हवामान बदल संघटनेच्या वतीने चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. 2010 या वर्षापासून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. सी विधान सुप्रिया साहू यांना 2025च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. फक्त क्रमांक मेन्शन करा डायरेक्ट. कशात तुमचं काय कन्फ्युजन वगैरे ते आपण उत्तराच्या माध्यमातून जाणून घेऊ. पर्याय क्रमांक 1 ए आणि सी, पर्याय क्रमांक 2 ए बी सी, पर्याय क्रमांक 3 सी फक्त आणि पर्याय क्रमांक 4 बी आणि सी. सर्वांनी उत्तर द्यायचे जे लाईव्ह आहेत. ओके, पहा कशा प्रकारे तयारी करायचे. क्वेश्चन काय उदाहरण दाखल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. पहा तुम्ही तुमचं उत्तर करेक्शन करून घ्या. इतक्या वेळ सफिशियंट म्हणून आपण उत्तराकरिता बाकीच्यांनी आन्सर द्यायचे आहेत. ठीक आहे, फक्त पाहू नका इथे काय म्हणजे पाहत बसू नका. उत्तर द्या सर्वांनी. निगेटिव्ह मार्क सिस्टम नाहीये. चुकू द्या उत्तर, काय हरकत नाहीये. मात्र या टॉपिकवरती जर अशाच प्रकारे क्वेश्चन विचारलाच गेला तर तो चुकणार नाही. कायमचं लक्षात राहील आपल्या जर इथे चुकला असेल तर. पाहूया आता उत्तराकडे जाऊ आपण. खालीलपैकी बरोबर असलेली विधाने निवडा असं म्हटलं होतं. तर जागतिक हवामान बदल संघटनेच्या वतीने चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते का. प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे. मी 3 वेळा रिपीट केलं होतं. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ओके, UNEPच्या वतीने लक्षात घ्या. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या वतीने हे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार दिला जातो. कोणाच्या वतीने हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिलं विधान सरळ सरळ चुकीचं, ते आपल्या उत्तरात नसेल. आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. मग सेकंड वन, 2010 या वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येतो का हो. नाही, हे देखील चुकीचं आहे. लक्षात घ्या. प्रॉपर माहिती असणं गरजेचं पुन्हा एकदा. त्यामुळे करेक्शन हे करून घेऊ. दुसरं विधान देखील चुकीचं आहे. आता उत्तर कळालं असेल तुम्हाला काय असेल. आणि ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे ते मात्र त्यांनी डन करायचं. येस, पर्याय क्रमांक आता 3 राहिले शिल्लक. सी विधान बरोबर. सुप्रिया साहू यांना सोपं क्वेश्चन थोडासा घेतला होता, जास्त अवघडही नव्हता. लक्षात घ्या, कारण तुमचा आता पहिला सेशन असल्यामुळे बऱ्याच जणांचा 2025च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 25-24 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात घ्या, सुप्रिया साहू यांना 2024च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कारानं असे मेन्शन केलं जाऊ शकतं. मात्र सुप्रिया साहू यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 25च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 24चा देखील एका भारतीय व्यक्तीला देण्यात आला होता. ते म्हणजेच नुकतंच त्यांचं निधन झालेलं पर्यावरण तज्ज्ञ असलेले माधव गाडगीळ. हे लक्षात घ्या. सलग 2 वेळा भारतीय व्यक्तींनी त्यावरती नाव कोरलेलं आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2024 माधव गाडगीळ. तोही परीक्षेला विचारला जाऊ शकतो कारण त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. हे लक्षात घ्या. आणि 2025 मध्ये हा पुरस्कार जो आहे नुकताच डिसेंबर महिन्यामध्ये कोणाला, सुप्रिया साहू यांना देण्यात आला होता. सो सी विधान फक्त बरोबर. बाकीचे 2 म्हणजे इनकरेक्ट आहेत. दोन्ही चुकीचे आहेत. त्याला आपण दुरुस्ती करून घेतलेली आहे आणि तुम्हाला ते तुमचं उत्तर मिळालं असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा आपला म्हणजे महत्वपूर्ण क्वेश्चन जे टॉपिक तुम्ही मगाशी अभ्यासलेला आहात त्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की कसे प्रश्न असतील, टॉपिक हे कसा अभ्यासायचा, याच धर्तीवरती तयारी आणखी परिपूर्ण करून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, चलो. जरी आपण म्हणजे 5 ते 7 टायमिंग असला तरी एकूणच सेशन पहिला असल्यामुळे, डेमो असल्यामुळे आपण इथपर्यंत या विषयाच्या संदर्भात, विषयाच्या तयारीच्या संदर्भात हा सेशन असल्यामुळे थोडंसं म्हणजे कमी वेळात तो आटोपला असं म्हणू आपण. मात्र इथून पुढे आणखी वेळ बराच शिल्लक आहे. तुमचे काही क्वेश्चन असतील तर येस, म्हणजे सातत्याने तुम्हाला म्हणतोय, कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. अदरवाईज आज आपण आजच्या भागात इथेच थांबूया आणि अशाच प्रकारे महत्वाच्या घडामोडींचा आढावा 1.5 वर्षाच्या पुढे आपण बॅच मधून ते कंप्लीट करत राहणारच आहोत. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.